11 मिनिट्स. मूळ इंग्रजी लेखक पाउलो कोएल्हो. मराठी अनुवाद डॉक्टर अभिजित वैद्य. कोणी एकेकाळी मारिया नावाची एक वेश्या होती. एक मिनिट थांबा. सर्वच उत्कृष्ट बालकथांची सुरुवात कोणी एकेकाळी अशी होते, आणि वेश्या हा शब्द तर प्रौढांसाठीचा आहे. माझ्या पुस्तकाची सुरुवातच मी या वरकरणी वाटणाऱ्या विरोधानं कशी करू शकतो? पण आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणी आपल्या सर्वांचं एक पाऊल परिकथेत तर दुसरं खोल गर्तेत असतं. म्हणून हीच सुरुवात असू देऊयात. कोणी एकेकाळी मारिया नावाची एक वेश्या होती. सर्वच वेश्यांसारखी ती निष्पाप आणि अभंग कौमार्य घेऊन जन्मली. सर्व मुलींप्रमाणे तारुण्यात तिनं श्रीमंत देखण्या बुद्धिमान जोडीदाराची, वधूच्या साज शृंगारात लग्नाची, मोठेपणी नावलौकिक मिळवतील अशा 2 मुलांची आणि यातून सागर दर्शन घडेल अशा सुंदर घराची स्वप्न पाहिली होती. तिचे वडील विक्रेते असल्यानं फिरतीवर असत. तिची आई शिवणकाम करत असे. ब्राझीलच्या खूप आतल्या भागात असलेल्या तिच्या गावी एकच चित्रपटगृह, एकच नाईट क्लब आणि एकच बँक होती. त्यामुळे मारियाला नेहमी आशा वाटायची की अनपेक्षितपणे तिच्या स्वप्नातला कोणी राजकुमार येईल आणि तिचे होश उडवेल आणि दोघांनी मिळून सारं जग जिंकण्यासाठी तिला घेऊन जाईल. स्वप्नातला राजकुमार येण्याची वाट पाहत असताना ती फक्त त्याची स्वप्नच पाहू शकत होती. घराकडून शाळेकडे जाण्याच्या वाटेवर ती प्रथम प्रेमात पडली. तेव्हा तिचं वय होतं 11 वर्षांचं. शाळेच्या पहिल्याच दिवशी तिला शोध लागला की त्या वाटेवरून जाणारी काही ती एकटीच नव्हती. त्याच रस्त्यानं जाणारा तिचा शेजारीच राहणारा एक मुलगा होता आणि त्याच्या शाळेच्या वेळा त्याच होत्या. ती दोघं एकमेकांशी एक शब्दही बोलत नसत. पण मारियाला हळूहळू जाणीव झाली की धुळीनं माखलेल्या रणरणत्या उन्हातून जात तहानेनं व्याकुळ करणाऱ्या त्या कंटाळवाण्या वाटेवरून झपझप चालणारा तो मुलगा आणि त्याच्याबरोबर चालण्याची पराकाष्ठा करणारी ती, हे दिवसातले सर्वात आनंदाचे क्षण होते. महिनोन महिने हाच दिनक्रम चालू होता. मारियाला अभ्यासाचा तिटकारा वाटायचा. दूरचित्रवाणीचं मात्र तिला वेड होतं. दिवस संपण्याची आणि दुसऱ्या दिवशीच्या शाळेच्या वाटेवरच्या त्या प्रवासाची ती वाट पाहायला लागली. तिच्या वयाच्या इतर मुलींच्या अगदी उलट. आठवड्याची सुट्टी तिला जीवघेणी वाटायला लागली. मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुलांचा काळ हळूहळू पुढे सरकत असल्यामुळे तिला खूप त्रास होई आणि दिवस खूप मोठा वाटे. कारण प्रत्येक दिवस तिला तिच्या प्रियकराबरोबर राहायला 10 मिनिटच देई आणि मग हजारो तास त्याचा विचार करायला, आपण त्याच्याशी बोलू शकलो तर किती छान होईल अशा विचारांसाठी उरत. आणि एके दिवशी ते घडलं. एका सकाळी शाळेत जाताना तो मुलगा तिच्यापाशी आला आणि त्यानं तिच्याकडे पेन्सिल उसनी मागितली. मारियानं त्याला उत्तरच दिलं नाही. खरं तर त्याच्या अनपेक्षित मागणीनं ती थोडीशी चिडलीच आणि तिने चालण्याचा वेग वाढवला. त्याला स्वतःकडे येताना पाहून ती खरं तर थिजलीच होती. कारण तिला भीती वाटली की ती त्याच्यावर किती प्रेम करते हे त्याला कळेल. त्याला हेही कळेल की ती त्याची किती उत्सुकतेनं वाट पाहायची. त्याचा हात हातात घेऊन शाळेवरून थेट पुढे लोक ज्याच्याबद्दल सांगतात त्या टीव्ही चित्रपटातील तारे तारका, गाड्या, अनेक चित्रपटगृह आणि न संपणाऱ्या मौजेच्या असंख्य गोष्टी असणाऱ्या मोठ्या शहरात जाण्याची तिने स्वप्न पाहिली हेही त्याला कळेल. त्या दिवशी दिवसभर तिचं लक्ष शाळेत लागूच शकलं नाही. स्वतःचं विचित्र वागणं तिला छळत राहिलं. पण त्याच वेळी तिचं मन हलकं झालं होतं. कारण त्यानं तिची दखल घेतली होती. पेन्सिल हा संभाषणासाठीचा निव्वळ बहाणा होता. कारण तो तिच्याकडे आला तेव्हा त्याच्या खिशात पेन होतं. पुढच्या वेळेची ती वाट पाहत राहिली. त्या रात्री आणि त्यानंतरच्या अनेक रात्री त्याच्याशी काय बोलायचं, त्याला सांगायच्या न संपणाऱ्या गोष्टींची सुरुवात कशी करायची याचा विचार करत राहिली. पण ती वेळ पुन्हा आलीच नाही. दोघंही शाळेत बरोबरच जात राहिली. मारिया उजव्या हातात पेन्सिल धरून काही वेळा काही पावलं पुढे आणि त्याच्याकडे हळुवारपणे पाहू शकण्यासाठी इतर वेळी त्याच्या मागे चालत राहिली. तो तिच्याशी कधी एक शब्दही बोलला नाही आणि तिला शाळेचं वर्ष संपेपर्यंत त्याच्यावर निश्शब्द प्रेम करण्यात
आणि त्याचं मौन सहन करण्यातच समाधान मानावं लागलं. त्यानंतर कधीही न संपणारी सुट्टी सुरू झाली. एके दिवशी सकाळी ती उठली, पाहते तर तिचे पाय रक्ताने भरलेले. तिची खात्री झाली की ती आता मरणार आहे. तिने त्या मुलासाठी एक पत्र लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्यात ती त्याला त्याच्यावर अलोट प्रेम असल्याचं लिहिणार होती. त्यानंतर तिने जंगलात शिरायचं ठरवलं की जिथे ती तिच्या देशात दहशत निर्माण करणाऱ्या लांडगा किंवा मुला सेम काबेका खेचरात रूपांतर झालेली रात्रभर भटकणारी पुजाऱ्याची रखेली या 2 भयानक प्राण्यांपैकी एकाकडून खात्रीनं मारली जाईल. यामुळे तिच्या आई वडिलांना तिच्या मृत्यूच्या यातना कमी होतील. गरीब माणसं सतत दुर्दैवानं घेरलेली असूनही आशावादी असतात. एखाद्या श्रीमंत निपुत्री कुटुंबानं तिला पळवली असेल, एक ना एक दिवस ती धनवान आणि प्रसिद्ध होऊन परत येईल अशी स्वतःची समजूत तिचे आई वडील काढतील. तिच्यावर चिरंतन प्रेम करणारा तिचा प्रियकर मात्र तिला विसरला नसेल आणि तिच्याशी आपण पुन्हा बोललो नाही या भावनेनं मनात तडफडत असेल. प्रत्यक्षात तिने ते पत्र लिहिलंच नाही, कारण तिची आई खोलीत आली. तिने चादरीवरचे रक्ताचे डाग पाहिले आणि स्मितहास्य करत म्हणाली, तू तारुण्यात पाऊल ठेवलं आहेस. मारियाला कळे ना की मांडीवरच्या रक्ताच्या डागांचा आणि तारुण्यात शिरण्याचा संबंध काय. तिची आई पण तिला या प्रश्नाचं नीट उत्तर देऊ शकली नाही. ती एवढंच म्हणाली की यापुढे महिन्यातील 3-4 दिवस हे असंच घडणार आणि त्या काळात तिला पायांमध्ये बाहुलीच्या उशीसारखं काहीतरी घालावं लागणार. मारियानं आईला विचारलं की पुरुष त्यांच्या विजारीवर सगळीकडे रक्त सांडू नये म्हणून एखादी नळी घालतात का. यावर तिची आई म्हणाली की हे फक्त स्त्रियांनाच होतं. मारियानं याबद्दल देवाकडे तक्रार केली, पण शेवटी तिला मासिक पाळी अंगवळणी पडली. तिचं मन त्या मुलाचं नसणं मात्र स्वीकारेना. जे हवं होतं त्या गोष्टीपासून पळ काढण्याच्या मूर्खपणाबद्दल ती स्वतःलाच दूषणं देत राहिली. शाळा पुन्हा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी गावातल्या एकमेव चर्चमध्ये ती गेली आणि सेंट अँथनीच्या चित्रापुढे तिने स्वतःच पुढे पाऊल टाकून त्या मुलाशी बोलण्याची शपथ घेतली. दुसऱ्या दिवशी तिच्या आईनं खास समारंभासाठी तिला आणलेला पोशाख घालून शेवटी सुट्टी एकदाची संपल्याबद्दल देवाचे आभार मानत ती शाळेकडे निघाली, पण तो मुलगा आलाच नाही. आणखीन एक जीवघेणा आठवडा गेला आणि तिला शाळेतील काही मैत्रिणींकडून कळलं की तो ते गाव सोडून गेला होता. तो कुठेतरी खूप दूर गेलाय, कोणीतरी म्हणालं. त्या क्षणी मारियाला उमगलं की आयुष्यात काही गोष्टी कायमच्या हरवू शकतात. यातून ती हेही शिकली की हे जग विशाल आहे आणि तिचं गाव फार छोटं आहे. या जगात कुठेतरी खूप दूर नावाचं ठिकाण आहे आणि शेवटी आवडती माणसं ही नेहमीच आपल्याला सोडून जात असतात. तिलाही असंच जायला आवडलं असतं, पण हे जग सोडून जायला ती खूपच लहान होती. तिच्या गावातल्या धुळीनं भरलेल्या रस्त्यांकडे पाहत तिने ठरवलं की तीही त्या मुलाच्या मागोमाग जाईल, कुठेतरी खूप दूर. तिच्या धर्माच्या रिवाजाप्रमाणे पुढचे 9 शुक्रवार तिने चिंतनात घालवले आणि तिला तिथून दूर नेण्यासाठी मेरी मातेची याचना केली. काही काळ ती दुःखात बुडाली. तो मुलगा कुठे गेला हे शोधण्याचा तिने पुष्कळ प्रयत्नही केला, पण त्याचे आईवडील कुठे गेले हे कोणालाच ठाऊक नव्हतं. मारियाला वाटायला लागलं की हे जग भलतंच मोठं आहे. प्रेम ही एक धोकादायक गोष्ट आहे आणि दूर स्वर्गात राहणारी कुमारी मेरी लहान मुलांच्या प्रार्थना ऐकत नाही. यानंतर 3 वर्ष अशीच गेली. या काळात ती भूगोल आणि गणित शिकली. दूरचित्रवाणीवरच्या मालिका पाहायला लागली. याच काळात तिनं पहिलं शृंगार कथांचं मासिक वाचलं. याच काळात ती तिच्या नीरस आयुष्याचं वर्णन करणारी रोजनिशी लिहू लागली. समुद्र, बर्फ, फेटे घालणारी माणसं, हिरेमाणकांनी मढलेल्या मोहक स्त्रिया याबद्दल तिनं शाळेत ऐकलं होतं. या सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छाही ती रोज निशीतून व्यक्त करू लागली. पण अशक्य अशा स्वप्नांवर कोणीच जगू शकत नाही. विशेषतः ज्या व्यक्तीची आई शिवणकाम करते आणि वडील सतत फिरतीवर असल्यानं जवळपास घरी नसल्यासारखेच असतात, अशी व्यक्ती तर नाहीच नाही. लवकरच तिच्या लक्षात आलं की तिच्या भोवती चाललेल्या घडामोडींची तिनं अधिक दखल घ्यायला हवी. आयुष्य पुढे ढकलता यावं यासाठी ती शिकत राहिली. त्याचवेळी ज्याच्याबरोबर तिची साहसाची स्वप्न ती वाटून घेऊ शकेल अशा कोणाला तरी ती शोधत राहिली.
जेव्हा तिनं 15व्या वर्षात नुकतंच पदार्पण केलं तेव्हा पवित्र आठवड्याच्या मिरवणुकीत भेटलेल्या एका मुलाच्या प्रेमात ती पडली. यावेळेला तिनं बालपणीची चूक पुन्हा केली नाही. ती दोघं एकमेकांशी बोलली, त्यांची मैत्री जमली आणि दोघंही चित्रपटांना, मेजवान्यांना एकत्र जायला लागली. तिला असं लक्षात आलं की तिचं प्रेम व्यक्तीच्या असण्यापेक्षा नसण्याशीच अधिक निगडित आहे, जे पहिल्या मुलाबाबत घडलं. मित्राच्या विरहानं ती व्याकुळ व्हायची. तो भेटल्यावर त्याशी काय बोलायचं याचा विचार करण्यातच ती तासन तास घालवायची. एकमेकांबरोबर घालवलेल्या क्षणांच्या आठवणीत रमायची. आपण कुठे बरोबर होतो आणि कुठे चुकलो याचा हिशोब मांडत बसायची. स्वतःच्या मुठीतून एक उत्कट प्रेम निष्ठू दिलेली आणि त्यामुळे होणाऱ्या वेदनांची जाणीव असणारी आपण एक अनुभवी स्त्री आहोत असं मानायला तिला आवडायचं. आता मात्र तिनं तिची सर्व ताकद या पुरुषासाठी आणि लग्नासाठी लावायचं ठरवलं. गोंडस मुलं आणि समुद्र किनाऱ्यावरचं टुमदार घर देऊ शकणारा हाच आपला भावी जोडीदार ही खुणगाठ तिने मनाशी बांधली. याबद्दल ती आईशी बोलायला गेली तर आई तिला विनवणीच्या स्वरात म्हणाली, लाडके, तू अजून खूप लहान आहेस. पण बाबांशी तुझं लग्न तर 16व्या वर्षीच झालं. आपण अनपेक्षितपणे गरोदर राहिल्यानं ते करावं लागलं असं स्पष्टीकरण देण्याचं टाळून तो काळ वेगळा होता असं म्हणून तिच्या आईनं तो विषय संपवला. दुसऱ्या दिवशी मारिया तिच्या प्रियकाराबरोबर गावाबाहेर फिरायला गेली. त्यांनी थोड्या गप्पा मारल्या आणि मारियानं त्याला तो प्रवास करू इच्छितो का असं विचारलं. त्यानं उत्तर देण्याऐवजी तिला बाहुपाशात घेऊन तिचं चुंबन घेतलं. तिचं पहिलं चुंबन. त्या क्षणाची तिनं किती स्वप्न पाहिली होती. वातावरणही किती रमणीय होतं. उडणारे बगळे, अस्ताला जाणारा सूर्य, काहीशा रखरखीत जमिनीचं रासवट सौंदर्य, दूर कुठून तरी येणारे संगीताचे स्वर. मारियानं थोडं मागं जाण्याचा बहाणा केला, पण नंतर त्याला मिठी मारली आणि चित्रपट, मासिकं आणि दूरचित्रवाणीवर जे अनेक वेळा पाहिलं होतं ते केलं. डोकं थोड्या आवेगानं, थोडं लईत, थोड्या बेभानपणे हलवत त्याच्या ओठांवर ओठ घासले. त्यावेळी त्या मुलाच्या जिभेचा स्पर्श तिच्या दातांना जाणवला, ज्याची लज्जत काही और होती. त्यानंतर चुंबन घेण्याचं अचानक थांबवत त्यानं विचारलं, तुला नकोय का? तिच्या कोणत्या उत्तराची त्याला अपेक्षा होती? तिला ते हवं होतं, निश्चित हवं होतं. स्त्रीनं आपलं अंतरंग असं उघड करायचं नसतं, विशेषतः भावी नवऱ्यापुढे. नाहीतर सारं आयुष्य ती कशालाही सहज होकार देऊ शकते या संशयात तो काढू शकतो. तिनं उत्तर न द्यायचं ठरवलं. त्याने तिचं पुन्हा चुंबन घेतलं, पण पूर्वी इतक्या उत्साहात नाही. तो पुन्हा थांबला. त्याचा चेहरा लाल बुंद झाला होता. मारियानं ओळखलं की काहीतरी चांगलंच बिनसलंय, पण तिची विचारायची हिंमत झाली नाही. तिनं त्याचा हात हातात घेतला आणि जसं काही घडलंच नाही असं दाखवत दुसऱ्याच गोष्टींबद्दल बोलत ती दोघं गावात परतली. ती जे लिहिल ते कोणीतरी वाचेल याची खात्री असल्यानं आणि काहीतरी खूप महत्वाचं घडलंय असा विश्वास वाटल्यानं अधूनमधून जड शब्द पेरत त्या रात्री तिनं तिच्या रोजनिशीत लिहिलं. जेव्हा आपण कोणाला भेटतो आणि प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की सारं जग आपल्या बाजूला आहे. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं मी आज हे घडताना पाहिलं आणि जर काही घोटाळा झाला तर काहीच शिल्लक राहणार नाही. उडणारे बगळे, दूरवरचे सूर, अगदी त्याच्या ओठांची चव सुद्धा. काही मिनिटांपूर्वी तिथे असलेले सारं सौंदर्य इतक्या चटकन नाहीसं होणं कसं शक्य आहे? आयुष्य वेगाने पुढे जातं. ते काही क्षणात आपल्याला स्वर्गातून नरकात घेऊन जातं. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीशी बोलली. त्या सर्वांनी तिला तिच्या भावी जोडीदाराबरोबर फिरायला जाताना पाहिलं होतं. आपल्या आयुष्यात महान प्रेमिक असावा अशी नुसती लालसा असून चालत नाही, तर तुम्ही दुसऱ्याला किती मोहात पाडणारी व्यक्ती आहात हे सर्वांना माहीत होईल याची खात्री करून घ्यायला लागते. प्रत्यक्ष काय घडलं हे जाणून घेण्यासाठी त्या सर्वांचे जीव अगदी टांगणीला लागले होते. स्वतःवर खुश होत मारिया म्हणाली की त्याच्या जिभेनं तिच्या दातांना स्पर्श केला तो क्षण सगळ्यात सुंदर होता. एक मुलगी हसून म्हणाली, तू तुझं तोंड उघडलं नाहीस? अचानक सारं उलगडलं. त्याचा प्रश्न, त्याची निराशा, कशासाठी ते? त्याला त्याची जीभ तुझ्या तोंडात घालता येण्यासाठी?
त्यानं काय फरक पडतो? हे काही सांगता येण्यासारखं नाही. लोक चुंबन घेतात ते असंच. यावर काही जणी मूर्खासारखं खिदळल्या. काहींना कीव वाटली, काहींना आनंद, तर काहींना सूड भावना. कारण या मुलींनी त्यांच्या प्रेमात पडणाऱ्या मुलाचा कधी अनुभव घेतला नव्हता. मारियानं परवा नसल्यासारखं दाखवलं आणि तीही हसली, पण प्रत्यक्षात तिचं हृदय आक्रंदत होतं. चित्रपटगृहात पाहिलेल्या चित्रपटांना तिने मनोमन दूषणं दिली. कारण या चित्रपटांवरूनच डोळे मिटून पुरुषाच्या डोक्यावर हात ठेवायला आणि स्वतःचं डोकं हलकेच उजवी आणि डावीकडे फिरवायला ती शिकली होती. पण त्याने मुद्द्याचा भाग दाखवलाच नव्हता. तिनं मनाला समजावलं की मला खात्री वाटत नसल्यानं स्वतःला एकदम स्वाधीन करायचं नव्हतं, पण तुझ्या प्रेमाबद्दल मला आता खात्री पटली आहे. आणि ती पुढच्या संधीची वाट पाहू लागली. त्यानंतर तब्बल 3 दिवसांनी तो तिला दिसला एका क्लबमधल्या पार्टीत. तिच्या त्या मैत्रिणीनं तिला चुंबनाबद्दल विचारलं होतं. तिचा हात त्यानं धरलेला होता. तिनं पुन्हा परवा नसल्याचं नाटक केलं. चित्रपट तारे आणि तिथल्या मुलांबद्दल गप्पा मारत आणि तिच्या मैत्रिणींच्या कीव करणाऱ्या कटाक्षांकडे लक्ष नसल्याचं दाखवत ती संध्याकाळ तिनं कशी बशी काढली. ती घरी आली आणि तिचं सारं भावविश्व कोलमडलं. सारी रात्र ती रडली. पुढचे 8 महिने ती तडफडत राहिली आणि शेवटी या निष्कर्षापर्यंत आली की प्रेम ही गोष्ट तिच्यासाठी नाही आणि तीही प्रेमासाठी बनलेली नाही. तिनं नन बनून उरलेलं आयुष्य जीससच्या प्रेमात, जे दुखवत नाही आणि हृदयावर जखमांचे व्रण ठेवत नाही, अशा प्रेमात घालवण्याचाही विचार केला. आफ्रिकेमध्ये जाणाऱ्या मिशनरीज बद्दल शाळेत तिनं ऐकलं होतं आणि तिला असं वाटलं की तिच्या कंटाळवाण्या अस्तित्वातून सुटकेचा हाच एक मार्ग आहे. तिनं मठात जाण्याचं ठरवलं. प्रथमोपचार शिकली. काही शिक्षकांच्या मते आफ्रिकेत अनेक माणसं मरत होती. धार्मिक शिक्षणाच्या वर्गात अभ्यासासाठी भरपूर कष्ट घेतले आणि आपण जीवदान देणारे आणि वाघ सिंहांचं वास्तव्य असणाऱ्या जंगलांना भेटी देणारे आधुनिक काळातील संत आहोत अशी कल्पना करायला सुरुवात केली. तथापि तिच्या वयाचं 15वं वर्ष. प्रियकराबरोबर तुम्ही तोंड उघडून चुंबन घेणं अपेक्षित असतं एवढाच शोध घेऊन आलं नाही, तर दुःखाचं सर्वात मोठं कारण प्रेम हे असतं हाही शोध घेऊन आलं. तिला एका तिसऱ्या गोष्टीचाही शोध लागला. तो म्हणजे हस्तमैथुनाचा. हे जवळजवळ योगायोगानच. आई घरी येण्याची वाट पाहत ती तिच्या गुप्त भागाशी चाळा करत असताना घडलं. ती लहान असताना हे करायची आणि तिला तो स्पर्श आवडायचा. एक दिवस तिच्या वडिलांनी तिला पाहिलं आणि का याचं स्पष्टीकरण न देता जोराचा फटका दिला. तो मार ती कधीच विसरली नाही आणि ती हे शिकली की लोकांच्या देखत तिने स्वतःला असा स्पर्श करणं योग्य नाही. ती त्या सुखाच्या भावनेला विसरून गेली, कारण ती ते भर रस्त्यात करू शकत नव्हती आणि घरी तिला स्वतःची अशी खोली नव्हती. त्या चुंबनानंतर जवळपास 6 महिन्यांनी एका दुपारी तिच्या आईला घरी यायला उशीर झाला आणि तिला करण्यासारखं काहीच नव्हतं. तिचे वडील नुकतेच मित्राबरोबर बाहेर गेले होते आणि दूरचित्रवाणीवरही रस वाटावं असं काहीच नव्हतं. तिने स्वतःचं शरीर या अपेक्षेने तपासायला सुरुवात केली की तिला काही नको असलेले केस सापडतील जे ती ताबडतोब उपटून काढेल. आश्चर्य म्हणजे तिला तिच्या योनीच्या वर एक ग्रंथी दिसली. तिने तिला स्पर्श करायला सुरुवात केली आणि तिच्या लक्षात आलं की ती थांबू शकत नाही. चेतवलेल्या भावना इतक्या तीव्र आणि सुखदायक होत्या. तिचं सारं शरीर, विशेषतः ती स्पर्श करत असलेला भाग ताठर बनला. थोड्या वेळानं ती एक प्रकारच्या स्वर्गात शिरू लागली. भावनांची तीव्रता वाढायला लागली. तोपर्यंत तिच्या लक्षात आलं की तिला नीट दिसेनासं किंवा स्पष्ट ऐकायला येईनासं झालंय. सारं काही पिवळ्या रंगाची झाक असल्यासारखं दिसायला लागलं आणि त्यानंतर ती आनंदातिशयाने चित्कारली आणि तिला पहिला कामोत्कर्ष आला. कामोत्कर्ष हे स्वर्गापर्यंत तरंगत जायचं आणि पृथ्वीवर पुन्हा पॅराशूटनं सावकाश उतरण्यासारखं होतं. तिचं शरीर घामानं थपथपलं होतं, पण तिला पूर्त आणि ऊर्जेनं भरल्यासारखं वाटलं. म्हणजे रतिक्रीडा ही अशी असते तर किती सुंदर.
कामोद्दीपित मासिकांसारखं नाही ज्यात सर्वजण सुखाबद्दल बोलतात, पण प्रत्यक्षात वेदनेनं विव्हळताना दिसतात. आणि यासाठी पुरुषाची गरज नाही. पुरुष ज्यांना स्त्रीचं शरीर आवडतं पण तिच्या भावनांसाठी मात्र वेळ नसतो, ते स्वतः करू शकते. तिनं ते पुन्हा केलं. यावेळी कोणी प्रसिद्ध चित्रपट तारा तिला स्पर्श करतोय अशी कल्पना करत आणि पुन्हा एकदा ती स्वर्गापर्यंत तरंगत गेली आणि पूर्वीपेक्षा अधिक ऊर्जेनं भारून जात पुन्हा अलगत खाली आली. तिसऱ्यांदा ती तेच करणार तेवढ्या तिची आई घरी परतली. मारिया तिच्या नव्या शोधाबद्दल तिच्या मैत्रिणींशी बोलली. तिने हे मात्र सांगितलं नाही की तिनं काही तासांपूर्वीच तो लावला होता. दोघी जणी सोडल्या तर सर्वांना माहीत होतं की ती कशाबद्दल बोलते आहे, पण त्यांच्यातल्या कोणाचंही कधीही तो विषय काढण्याचं धाडस झालं नव्हतं. विचित्र गुप्त कबुली देण्याचा हा खेळ, ज्यात प्रत्येकीला तिची हस्तमैथुनाची आवडती पद्धत विचारायची होती, शोधल्यामुळे एखाद्या क्रांतिकारकासारखं वाटण्याची, मैत्रिणींचा नेता बनण्याची मारियाची पाळी होती. ती विविध तऱ्हेच्या पद्धती शिकली. ऐन उन्हाळ्यात चादरीखाली झोपणं, कारण तिच्या एका मैत्रिणीनं खात्रीनं सांगितलं होतं की घामाचा उपयोग होतो. त्या जागी स्पर्श करण्यासाठी पक्षाच्या पिसाचा वापर करणं. तिला अद्यापही त्या जागेला काय म्हणतात ते माहीत नव्हतं. एखाद्या मुलाला तुमच्यासाठी ते करू देणं मारियाला हे अनावश्यक वाटलं. बाटलीतील फवारा वापरणं तिच्या घरी तो नव्हता, पण तिच्या एखाद्या श्रीमंत मैत्रिणीला भेटताच ती तो वापरून पाहिली. एकदा हस्तमैथुनाचा शोध लागून मैत्रिणींनी सुचवल्याप्रमाणे त्याची विविध तंत्र वापरून पाहिल्यावर तिनं धर्मासाठी आयुष्य घालवण्याची कल्पना कायमची सोडली. हस्तमैथुनाने तिला प्रचंड आनंद दिलेला होता आणि तरीही रतिसुख हे पाप आहे असं चर्च सूचित करताना दिसत होतं. तिने याच मैत्रिणींकडून अनेक कथा ऐकल्या होत्या. हस्तमैथुनानं अंगावर कोड पडतं, वेड लागतं किंवा गरोदरपण ओढवतं. या सर्व धोक्यांना धुडकारून ती आठवड्यातून एकदा, सहसा बुधवारी, ज्या दिवशी तिचे वडील मित्रांबरोबर पत्ते खेळायला बाहेर जायचे, तो आनंद घेत राहिली. त्याचबरोबर मुलांबरोबरच्या नात्याबद्दलची तिच्या मनातील असुरक्षिततेची भावना वाढत गेली आणि ती राहत असलेलं गाव सोडण्याबद्दल ती अधिकाधिक ठाम होत गेली. ती तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा प्रेमात पडली. आता तिला चुंबन कसं घ्यायचं हे माहीत झालं होतं. ती तिच्या मित्रांबरोबर असताना तिनं त्यांना स्पर्श केला, स्वतःला स्पर्श करू दिला, पण कायम काहीतरी बिघडत गेलं. तिचं नातं बरोबर अशा वेळी तुटत असे की ज्यावेळी तिला खात्री पटलेली असायची की याच्याबरोबरच तिला सारं आयुष्य घालवायचं आहे. बऱ्याच काळानंतर ती या निष्कर्षापर्यंत आली की पुरुष फक्त वेदना, नैराश्य, दुःख आणि काळाच्या मागे फरफटल्याची भावना देतात. एका दुपारी आपल्या 2 वर्षांच्या मुलाबरोबर खेळणाऱ्या एका आईला पाहत असताना तिने ठरवलं की ती अजूनही नवरा, मुलं आणि समुद्र दर्शन घडवणाऱ्या घराचा विचार करू शकते, पण ती पुन्हा प्रेमात मात्र पडणार नाही, कारण प्रेम सारं काही बिघडवतं. आणि अशा रीतीनं मारियाची पौगंडावस्था संपली. ती अधिकाधिक सुंदर दिसू लागली आणि तिच्या व्यक्तित्वाभोवतीचं दुःखी गूढ वलय अनेकांना आकर्षित करू लागलं. प्रेमात पडायचं नाही असं स्वतःलाच वचन देऊनही ती एकामागोमाग अनेक मुलांबरोबर बाहेर जात राहिली, स्वप्न पाहत राहिली आणि दुःखही भोगत राहिली. अशाच एका भेटीत एका गाडीच्या मागच्या सीटवर तिनं तिचं कौमार्य गमावलं आणि ती आणि तिचा मित्र नेहमीपेक्षा अधिक आवेगानं एकमेकांना स्पर्श करत होते. तो मुलगा चांगलाच उत्तेजित झाला आणि तिच्या मैत्रिणींमधील कौमार्य भंग न पावलेली एकमेव म्हणून मिरवण्याचा कंटाळा आलेल्या तिनं त्याला संभोग करू दिला. हस्तमैथुनानं तिला स्वर्गसुख दिलं. याउलट संभोगामुळे तिला वेदना झाली
आणि रक्त ओघळलं, ज्याचे तिच्या स्कर्टवर डाग पडले. ते धुवायला तिला केवढा वेळ लागला. तिच्या पहिल्या चुंबनातील जादू इथे नव्हती. उडणारे बगळे, सूर्यास्त, संगीत यापैकी काहीच नव्हतं. पण ती याचा विचार करणार नव्हती. तिनं त्याच मुलाबरोबर आणखी काही वेळा रतिसूख घेतलं. यासाठी प्रत्यक्षात त्यानं हे सुख दिलं नाही, तर त्यानं तिच्यावर बलात्कार केला असं ती तिच्या वडिलांना सांगेल अशी धमकी तिला द्यावी लागली. तिनं त्याला शिकण्यासाठी वापरलं. जोडीदाराबरोबर रतिक्रीडेत काय सुख मिळतं हे जाणण्यासाठी तिनं त्याला शक्यतो सर्व प्रकारे वापरलं. पण तिला समजे ना, कारण हस्तमैथून कमी त्रासाचं आणि अधिक काही देणारं होतं. पण सर्व मासिक, दूरचित्रवाणीचे कार्यक्रम, पुस्तकं, मैत्रिणी, सर्वजण, अगदी सर्व म्हणत की पुरुष त्यासाठी आवश्यक होता. मारिया असा विचार करायला लागली की तिला काहीतरी सांगता न येण्यासारखा लैंगिक आजार असावा. त्यामुळे तिनं तिच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केलं आणि काही काळ प्रेम नावाची अद्भुत प्राणघातक गोष्ट ती विसरून गेली. मारियाच्या रोजनिशीतून ती 17 वर्षांची असताना, माझा हेतू प्रेमाचा अर्थ समजावून घेण्याचा आहे. मी प्रेमात पडले होते, तो अनुभव किती जिवंत होता हे मला माहीत आहे. आणि मला हेही माहीत आहे की माझ्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टी आता कितीही मनोरंजक वाटत असल्या तरी वास्तवात त्या मला उद्दीपित करत नाहीत. पण प्रेम ही भयंकर गोष्ट आहे. ती माझ्या मैत्रिणींना दुःख भोगताना पाहिलंय मी, आणि माझ्याबाबत हेच घडू नये असं मला वाटतं. त्या मला हसायच्या आणि माझ्या निष्पापपणालाही. पण आत्ता त्या मला विचारतात की मी पुरुषांना इतकी चांगली कशी हाताळते. मी स्मित करते, आधी काहीच बोलत नाही, कारण मला माहीत आहे की उपाय वेदनेपेक्षा वाईट आहे. काहीही हो, मी प्रेमात पडतच नाही. उलटणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक मला अधिक स्पष्टपणे दिसतंय की पुरुष किती तकलादू, किती चंचल, असुरक्षित आणि आश्चर्य वाटावे असे असतात. माझ्या काही मैत्रिणींच्या वडिलांनीच माझ्यापुढे प्रस्ताव ठेवले, पण मी नेहमीच ते नाकारले. प्रथम मला धक्का बसला, पण मी आता विचार करते की पुरुष असेच तर असतात. जरी माझा हेतू प्रेम समजावून घेणं हा असला आणि मी ज्यांना माझं हृदय दिलं त्यांचा विचार वेदना देणारा असला, तरी मी पाहते आहे की ज्यांनी माझ्या हृदयाला स्पर्श केला ते माझं शरीर उद्दीपित करण्यात अपयशी ठरले, आणि ज्यांनी माझं शरीर उद्दीपित केलं ते माझ्या हृदयाला स्पर्श करण्यात अपयशी ठरले. मी 19 वर्षांची झाली आणि तिचं माध्यमिक शिक्षण संपलं आणि तिने एका कपड्यांच्या दुकानात नोकरी मिळवली. तिथे तिचा मालक लगेचच तिच्या प्रेमात पडला. आतापर्यंत मारियाला स्वतःचा वापर करू न देता पुरुषाचा वापर कसा करायचा हे कळलेलं होतं. तिने त्याला कधी स्पर्श करू दिला नसला तरी ती नेहमी आपल्या सौंदर्याची ताकद ओळखून नखरेल वागायची. सौंदर्याची ताकद. कुरूप स्त्रियांशी जग कसं वागत असेल. तिच्या काही मैत्रिणी पार्टीत पूर्ण दुर्लक्षित राहायच्या किंवा पुरुषांना त्यांच्यात कधी रस वाटायचा नाही. हे जरा अविश्वसनीय वाटेल की या मुली त्यांना थोडं प्रेम मिळालं तरी त्याला खूप महत्त्व देत. नाकारल्या गेल्यावर दुःख निश्शब्दपणे भोगत आणि दुसऱ्या कोणासाठी पेहराव करून तयार होण्याऐवजी इतर गोष्टींकडे पाहत भविष्याला सामोरं जायचा प्रयत्न करत. या मुली अधिक स्वतंत्र होत्या, स्वतःत अधिक रस घेणाऱ्या होत्या. पण मारियाच्या कल्पनेनुसार हे जग त्यांना असह्यच वाटत असणार. ती किती आकर्षक होती याची तिला जाणीव होती. तिच्या आईचं ती क्वचितच ऐकायची, पण आईनं सांगितलेली एक गोष्ट ती कधी विसरली नाही. आई म्हणाली होती, बेटा, सौंदर्य टिकत नसतं. हे ध्यानात ठेवून तिने तिच्या मालकाला पूर्ण न झिडकारता हातभर लांबच ठेवलं आणि यामुळे तिला पगारात चांगलीच वाढ मिळाली. तिच्याबरोबर एखाद्या दिवशी झोपण्याच्या आशेवर ती त्याला किती काळ नाचवू शकेल हे तिला माहीत नव्हतं. पण निदान सध्या तरी ती चांगलेच पैसे कमवत होती. तो तिला उशिरापर्यंत थांबवून घेई आणि
या जादा कामाचे पैसेही देई. तिच्या मालकाला ती अवतीभोवती असलेले आवडायचं. त्याला अशी चिंता वाटायची की ती रात्री बाहेर पडली तर तिला आयुष्याचा जोडीदार सापडेल. तिने 2 वर्ष सपाटून काम केलं. प्रत्येक महिन्याला तिच्यावर होणाऱ्या खर्चापोटी आईवडिलांना तिने पैसे दिले आणि शेवटी जे करायचं ते केलंच. तिच्या स्वप्नातल्या शहरात जिथे चित्रपट आणि टीव्हीवर दिसणारे तारे राहतात, जे तिच्या देशाचं प्रतिबिंब म्हणून पिक्चर पोस्ट कार्डांवर असतं ते शहर, रिओ दी जानेरो, इथे जाण्यासाठी आणि 1 आठवड्याची सुट्टी घालवण्यासाठी पुरेसे पैसे जमवले. तिच्या मालकानं तिच्याबरोबर येण्याची आणि सर्व खर्च करण्याची तयारी दाखवली. पण मारियानं त्याला अशी थाप मारली की ती जगातल्या सर्वात धोकादायक ठिकाणी जाणार असल्यानं तिच्या आईनं जुडोचं प्रशिक्षण घेतलेल्या तिच्या चुलत भावाच्या घरीच तिनं राहावं अशी अट घातली होती. सर, दुसरं असं की ती म्हणाली, दुकानाकडे पाहायला कोणी विश्वासू व्यक्ती मिळाल्याशिवाय तुम्ही दुकान सोडून येणं बरोबर नाही. मला सर म्हणू नकोस, तो म्हणाला. आणि मारियानं त्याच्या डोळ्यात असं काही पाहिलं की जे तिनं ओळखलं, प्रेमाची ज्योत. तिला याचं आश्चर्य वाटलं, कारण तिला नेहमी वाटायचं की त्याला फक्त शरीर सुखातच रस आहे. आणि आता तर त्याचे डोळे नेमकं विरुद्ध सांगत होते. मी तुला घर, कुटुंब आणि तुझ्या आईवडिलांनाही काही पैसे देऊ शकतो. भविष्याचा विचार करून तिनं त्या ज्वाळांमध्ये तेल ओतायचं ठरवलं. ती म्हणाली की तिला तिच्या नोकरीची खूप आठवण येईल. त्याचबरोबर ज्यांच्याबरोबर काम करायला तिला आवडायचं त्या सहकाऱ्यांचीही. सहकारी म्हणजे तो की आणखी कोणी, हे गूढ अधांतरी ठेवून तिने विशेष कोणाचा उल्लेख न करण्याची काळजी घेतली. तिने तिचे पैसे आणि तिचा सन्मान हे दोन्ही जपण्याचं वचन दिलं. सत्य अगदी वेगळंच होतं. तिच्या आयुष्यातल्या पहिल्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या आठवड्याचा विचका होऊ नये म्हणून तिला बरोबर कोणीही नको होतं. तिला सारं काही करायचं होतं. समुद्रात पोहणं, पूर्ण अनोळखी लोकांशी बोलणं, विंडो शॉपिंग आणि तिच्या स्वप्नातला राजकुमार येऊन तिला घेऊन जाईल यासाठी तयार व्हायचं होतं. शेवटी 1 आठवडा म्हणजे काय? मादक हसत तिचं बोलणं चुकीचं ठरेल अशी आशा करत ती म्हणाली, तो क्षणासारखा संपेल आणि मी लवकरच कामावर आलेली असेन. तिच्या मालकानं दुःखी होऊन सुरुवातीला विरोध केला, पण शेवटी तिचा निर्णय स्वीकारला. कारण त्यावेळी मनातल्या मनात ती परत येताच तिच्याशी लग्न करण्याचं गुप्तपणे तो ठरवत होता. घायकुतीला आल्याचं दाखवून सगळ्याचा विचका करण्याची त्याची इच्छा नव्हती. मारियानं 48 तास बसचा प्रवास केला. कोपाकॅबेना, तो समुद्र किनारा, ते आकाश. एक स्वस्त हॉटेलात खोली घेतली. दुसरं काही करण्यापूर्वी तिने विकत आणलेल्या बिकिनीवर झडप घालून ती चढवली आणि ढगाळ हवेची पर्वा न करता थेट समुद्र किनारा गाठला. समुद्र पाहून ती थोडी घाबरलीच, पण अवघडलेल्या स्थितीतच शेवटी पाण्यात शिरली. समुद्र किनाऱ्यावरच्या कोणाच्याही लक्षात आलं नाही की समुद्र, सेमांच्या देवता, समुद्राच्या पाण्याचे प्रवाह, फेसाळणाऱ्या लाटा, अटलांटिक महासागराचा पल्ल्याडचा किनारा, आफ्रिकेचा किनारा आणि तिथले सिंह या सर्वांना ती प्रथमच स्पर्श करत होती. पाण्यातून ती बाहेर आली. एका बाईने तिला सँडविचेस विकत घेणार का विचारलं. एका देखण्या कृष्णवर्णीय पुरुषानं ती त्या रात्रीसाठी त्याच्याबरोबर यायला तयार आहे का विचारलं. आणि दुसऱ्या एकानं, ज्याला पोर्तुगीज भाषेचा एक शब्दही बोलता येत नव्हता, हातवारे करत तिला शहाळ्याचं पाणी प्यायला आवडेल का असं विचारलं. मारियाने एक सँडविच विकत घेतलं, कारण नको म्हणायला तिला चांगलंच संकोचल्यासारखं वाटलं. पण दुसऱ्या 2 अनोळखी लोकांशी बोलायचं तिने टाळलं. तिची स्वतःबद्दल एकदम निराशा झाली. तिला हवं ते करण्याची आता संधी मिळाली असताना ती अशी विचित्र का वागत होती. चांगलं स्पष्टीकरण न मिळाल्यानं स्वतःच्या धाडसाचं आणि ऐन उन्हाळ्यात पाणी इतकं थंड कसं याचं आश्चर्य करत ढगांआडून सूर्य बाहेर पडण्याची वाट पाहत ती बसून राहिली. पोर्तुगीज बोलता न येणारा तो माणूस शहाळं घेऊन तिच्यापाशी आला आणि त्यानं ते तिला देऊ केलं.
त्याच्याशी बोलावं लागणार नाही या विचारानं तिला हायसं वाटलं. तिनं शहाळ्याचं पाणी प्यायलं आणि त्याच्याकडे पाहून ती हसली. तोही प्रत्युत्तरादाखल हसला. काही वेळ दोघांनी स्मितानंच उत्तर देण्याचा हा सोयीस्कर अर्थहीन संवाद चालू ठेवला. शेवटी त्या माणसानं खिशातून छोटा लाल शब्दकोश काढला आणि विचित्र उच्चार करत म्हणाला, बोनिटा, सुंदर. ती पुन्हा हसली. ती तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराला भेटायला कितीही अधीर असली तरी तो किमान तिच्या भाषेत बोलू शकला पाहिजे आणि थोडासा अधिक तरुणही असायला पाहिजे. त्यानं त्या शब्दकोशाची पानं चाळायला सुरुवात केली. जेवायला आज रात्री. त्यानंतर तो म्हणाला, स्वित्झर्लंड. ह्यानंतर ते वाक्य त्यानं अशा शब्दांनी पूर्ण केलं की ते ज्या कुठल्या भाषेत उच्चारले जातील त्या भाषेत स्वर्गातल्या घंटांसारखे वाटतील. काम, डॉलर्स. मारियाला स्वित्झर्लंड नावाचं कोणतंही रेस्टॉरंट माहीत नव्हतं आणि गोष्टी खरंच एवढ्या सोप्या असतात का आणि स्वप्न इतक्या पटकन साकार होतात का? खबरदारी घेण्याच्या भरात तिनं चूक केली. तुमच्या आमंत्रणाबद्दल धन्यवाद, पण मी आधीच नोकरी करते आहे आणि मला डॉलर्स खरेदीत रस नाही. तो ती बोललेला एकही शब्द न कळल्यानं तो माणूस अस्वस्थ व्हायला लागला. स्मितहास्यांची पुन्हा अनेक वेळा देवाणघेवाण केल्यावर तो तिला सोडून काही मिनिटं गायब झाला आणि एका दुभाषा सहित परतला. त्याच्या मार्फत त्याने तिला सांगितलं की तो स्वित्झर्लंडचा आहे, देश, रेस्टॉरंट नाही, आणि तिला नोकरी देऊ करण्याबद्दल तिच्याशी बोलण्यासाठी रात्री जेवायला जाण्याची त्याची इच्छा आहे. परदेशी पर्यटकांच्या देखभालीचा प्रमुख आणि त्या माणसाच्या हॉटेलचा सुरक्षा रक्षक अशी स्वतःची ओळख करून दिलेल्या त्या दुभाषानं त्यात स्वतःची भर घातली. मी तुझ्या जागी असतो तर ही संधी स्वीकारली असती. हा गृहस्थ युरोपात काम करायला नवे कलाकार शोधणारी खूप महत्वाची आसामी आहे. तुला हवं तर ज्यांनी याचं आमंत्रण स्वीकारलं अशा व्यक्तींशी संपर्क करून देईन. या सर्व मुली आता श्रीमंत झाल्या आहेत आणि आता लग्न होऊन त्यांना मुलं आहेत, जे आता अशिक्षित किंवा बेकार राहण्याची त्यांना चिंता उरलेली नाही. आंतरराष्ट्रीय संस्कृती या विषयावरील आपल्या ज्ञानाची पकड दाखवून तिला प्रभावित करण्यासाठी तो म्हणाला, आणि हो, स्वित्झर्लंडला दर्जेदार चॉकलेट्स आणि घड्याळ बनतात. मारियाचा रंगमंचावरचा अनुभव स्थानिक समितीच्या दरवर्षी पवित्र आठवड्यात होणाऱ्या पॅशन या नाटकापुरताच होता. त्या नाटकात तिला पाणी विकणारी स्त्री म्हणून रंगमंचावर फक्त चालत जाण्याची भूमिका होती. बसमध्ये तिला जेमतेमच झोप मिळाली होती, पण तरीही समुद्रानं तिला उत्तेजित केलं होतं. सँडविचेस खाऊन ती कंटाळली होती. ती गोंधळलीही होती, कारण ती कोणाला ओळखत नव्हती आणि तिला कोणी मित्र शोधण्याची गरज होती. एखादी व्यक्ती सर्व तऱ्हेची आश्वासनं देते आणि प्रत्यक्षात काहीच देत नाही, या परिस्थितीतून ती पूर्वी गेली होती. त्यामुळे तिला हे माहीत होतं की अभिनयाबद्दलचं हे बोलणं तिला रस वाटावा यासाठी वापरलेला एक मार्ग होता. अर्थात तिला हे पटलं होतं की मेरी मातेनंच तिला ही संधी दिली होती. तिला हेही पटलं होतं की तिच्या या आठवड्याभराच्या सुट्टीच्या प्रत्येक क्षणाचा आनंद तिने घ्यायलाच हवा होता. आणि एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटला दिलेली भेट तिला घरी परतल्यावर कशाबद्दल तरी बोलायला चांगला विषय पुरवेल. तिने ते आमंत्रण स्वीकारायचं ठरवलं. फक्त दुभाषा बरोबर असणं आवश्यक होतं, कारण तिला नुसतंच हसण्याचा आणि तो परदेशी जे बोलतोय ते कळतंय असं दाखवण्याचा कंटाळा आला होता. अडचण एकच होती, जी सगळ्यात गंभीरही होती. तिच्याकडे घालण्यासाठी योग्य असा एकही पोशाख नव्हता. अर्थात स्त्रिया अशा गोष्टी कधी मान्य करत नाहीत. आपल्या कपाटातील कपड्यांची अवस्था उघड करण्यापेक्षा नवऱ्यानं विश्वासघात केला हे स्वीकारणं त्यांना एक वेळ सोपं वाटेल. पण ती या लोकांना ओळखत नव्हती आणि कदाचित ती पुन्हा त्यांना कधी भेटणारही नव्हती. म्हणूनच तिला वाटलं की यांच्यासमोर खरी परिस्थिती उघड करण्यामध्ये तिचं काही नुकसान नाहीये. मी नुकतीच इथे आले आहे आणि माझ्याकडे रेस्टॉरंटमध्ये जाताना घालण्यासाठी चांगले कपडे नाहीत. त्या माणसानं त्या दुभाषामार्फत
तिला चिंता करू नकोस असं सांगितलं आणि तिच्या हॉटेलचा पत्ता विचारून घेतला. त्याच संध्याकाळी तिच्याकडे एक सुंदरसा पोशाख पोहोचला. असा पोशाख तिनं उभ्या आयुष्यात पाहिला नव्हता. त्याबरोबर बुटांचा जोडही होता. त्याची किंमत नक्कीच तिच्या वर्षभराच्या उत्पन्न एवढी असणार. सततचे दुष्काळ, अंधार भविष्य असणारी मुलं, गरीब पण प्रामाणिक गाव, कंटाळवाणं आणि रहाटगाडग्यासारखं आयुष्य असलेल्या ब्राझीलच्या सरटाओ नावाच्या खेड्यात तिच्या बालपणी आणि किशोर वयात तिने ज्याची उत्कट इच्छामनी बाळगली होती त्या वाटचालीची सुरुवात झाली आहे असं तिला वाटलं. आता ती विश्वाची राजकन्या बनायला तयार झाली होती. एका माणसानं तिला देऊ केलं होतं काम, डॉलर्स, अत्यंत महागड्या बुटांचा जोड आणि सरळ सरळ परिकथेतून आला असावा असं वाटणारा पोशाख. तिच्याकडे आता कमतरता होती ती थोड्या मेकअपची. पण तिच्या हॉटेलमधील स्वागतिकेला तिची दया आली आणि तिनं तिला मदत केली. प्रत्येक परदेशी हा विश्वासार्ह आहे किंवा रिओ मधला प्रत्येक पुरुष हा लफंग आहे असं तिनं मानू नये असा इशारा मारियाला देण्यासही ती विसरली नाही. मारियानं त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. तिला मिळालेल्या स्वर्गीय भेटी परिधान केल्या. आरशापुढे तासन तास घालवले. हा प्रसंग टिपण्यासाठी कॅमेरा आणला नाही याचं वैषम्य वाटत असतानाच तिच्या लक्षात आलं की तिला डेटसाठी जायला उशीर झालाय. तो स्वीस गृहस्थ उतरला होता. त्या हॉटेलकडे ती अगदी सिंड्रेला सारखी धावत निघाली. जेव्हा दुभाषाने तिला सांगितलं की तो त्यांच्याबरोबर नसेल तेव्हा तिला धक्काच बसला. भाषेची चिंता करू नकोस, त्याला तुझ्याबरोबर मोकळं वाटतं की नाही हे महत्वाचं आहे. पण जर त्याला मी काय बोलते तेच कळत नसेल तर त्याला मोकळं कसं वाटेल? बरोबर, तुला बोलण्याची गरजच नाही. प्रश्न फक्त माहोल तयार होण्याचा आहे. मारियाला माहोल म्हणजे काय ते कळलं नाही. ती जिथून आली तिथे माणसांना ती जेव्हा एकमेकांना भेटतील तेव्हा शब्द, वाक्प्रचार, प्रश्न आणि उत्तरांची देवाणघेवाण करण्याची गरज वाटे. पण मेल्सननं, जे नाव होतं दुभाषा उर्फ सुरक्षाधिकाऱ्याचं, तिला खात्रीनं सांगितलं की रिओ दी जनेरो आणि बाकी जग यात फरक आहे. त्याला काही समजण्याची गरज नाही. त्याला मोकळं वाटेल असं पहा. तो मूलबाळ नसलेला विधूर आहे. एक नाईट क्लब त्याच्या मालकीचा आहे आणि परदेशात काम करू इच्छिणाऱ्या ब्राझिलियन स्त्रियांच्या तो शोधात आहे. मी म्हणालो की तू त्या प्रकारातली नाहीस, पण तुला पाण्यातून बाहेर पडताना पाहिलं तेव्हा तो तुझ्या प्रेमातच पडला आहे असं म्हणत त्यानं आग्रहच धरला. तुझी बिकिनी सुद्धा सुंदर आहे असं त्याला वाटलं. तो क्षणभर थांबला. पण अगदी स्पष्ट सांगायचं तर तुला इथे मित्र मिळवायचा असेल तर तुला वेगळी बिकिनी आणावी लागेल. हा स्वीस माणूस सोडला तर कोणालाच ती आवडणार नाही इतकी ती जुन्या पद्धतीची आहे. मारियानं न ऐकल्याचं सोंग केलं. मेल्सन बोलतच राहिला. मला वाटतं की त्याला नुसती मजा करण्यात रस आहे. त्याने ओळखलंय की त्याच्या क्लबचं मुख्य आकर्षण होण्यासाठी जे लागतं ते तुझ्यात आहे. अर्थात त्यानं तुला गाताना किंवा नाचताना पाहिलेलं नाही, पण हे सर्व तू शिकू शकशील. सौंदर्य तर काय तू जन्मतःच घेऊन आलेली आहेस. हे सर्व युरोपियन सारखेच असतात. त्यांना वाटतं की सर्व ब्राझिलियन स्त्रिया मादक असतात आणि त्यांना सांबा नृत्य करता येतं. तो जर याबद्दल गंभीर असेल तर मी तुला लेखी करार करण्याचा आणि देश सोडण्यापूर्वी स्वीस दूतावासाकडून सही तपासून घेण्याचा सल्ला देईन. जर तुला माझ्याशी कशाबद्दलही बोलायचं असेल तर मी उद्या हॉटेल समोरच्या समुद्र किनाऱ्यावर येईन. स्वीस माणसानं स्मितहास्य करत तिच्या दंडाला धरलं आणि त्यांची वाट पाहत असणाऱ्या टॅक्सीकडे बोट दाखवलं. त्याची आणि तुझीही काही वेगळी इच्छा असेल तर एका रात्रीचा साधारण दर $300 आहे. यापेक्षा कमी स्वीकारू नकोस. काही बोलण्यापूर्वीच ती जे बोलायचंय त्या शब्दांच्या उच्चारांची तालीम करणाऱ्या त्या माणसाबरोबर रेस्टॉरंटच्या दिशेनं रस्त्याला लागली होती. संभाषण अगदी साधं होतं. काम, डॉलर्स, ब्राझीलची तारका. मारिया अद्यापही तो दुभाषा उर्फ सुरक्षा अधिकारी जे बोलला त्यावर विचार करत होती. एका रात्रीसाठी $300?
ही तर लॉटरीच. तिला प्रेमासाठी यातना भोगण्याची गरज नाही. दुकानाच्या मालकाप्रमाणे ती या माणसालाही खेळवू शकते, त्याच्याशी लग्न करू शकते, मुलं होऊ शकतात आणि ती आई वडिलांना आरामाचं आयुष्य देऊ शकते. यात तिचं काय नुकसान होतं? तो वयस्कर असल्यामुळे कदाचित लवकर मरेलही आणि ती श्रीमंत होईल. या स्विस पुरुषांकडे खरंच खूप पैसा असतो आणि त्यांच्या देशात स्त्रियांची कमतरता असते. जेवताना ती दोघं थोडंच बोलली. नेहमीप्रमाणे स्मितांची देवाणघेवाण आणि मारियाला हळूहळू मेल्सनला माहोल म्हणजे काय म्हणायचं होतं ते लक्षात यायला लागलं. त्यानं तिला एक अल्बम दाखवला. त्यात तिला न कळणाऱ्या भाषेत काहीतरी लिहिलेलं होतं. स्त्रियांचे बिकिनीमधील फोटो तिने आदल्या दुपारी घातलेल्यापेक्षा निस्संशय अधिक चांगल्या आणि अधिक धाडसी. वर्तमानपत्रांची कात्रणं, भडक पत्रकं. त्यातला एकच शब्द तिला कळला, ब्राझील, आणि त्याचंही स्पेलिंग चुकलं होतं. या लोकांना ब्राझीलच्या स्पेलिंगमध्ये एस असतो हे शाळेत शिकवलं नव्हतं की काय? तो तिच्यापुढे काही प्रस्ताव ठेवेल या भीतीनं ती खूप प्यायली. शेवटी तिनं तिच्या आयुष्यात पूर्वी कधी असं काही केलं नव्हतं, पण कोणी $300 पाठ फिरवू शकत नाही आणि थोडं मध्य शरीरात गेल्यावर सगळं सोपं वाटू लागतं, विशेषतः तुम्हाला कोणी ओळखत नसतं तेव्हा. पण तो एखाद्या सद्गृहस्थासारखा वागला. अगदी ती बसत व उठत असताना त्यानं तिची खुर्चीही धरली. शेवटी तिनं सांगितलं की ती थकली आहे आणि घड्याळाकडे बोट दाखवत हातानं लाटांची खूण करत आणि उद्या असं अगदी सावकाश उच्चारित दुसऱ्या दिवशी समुद्रकिनारी भेटण्याचं कबूल केलं. तो खुश दिसला. त्यानं त्याच्या घड्याळात बहुतेक स्विस असावं पाहिलं आणि वेळ मान्य केली. ती लगेच झोपी गेली नाही. तिनं स्वप्न पाहिलं की हे सारं स्वप्न होतं. मग ती उठली आणि खात्री केली की तसं नव्हतं. तिच्या साध्या खोलीत खुर्चीवर तिचा पोशाख, सुंदर बूट पडले होते आणि समुद्र किनाऱ्यावरची भेट. मारिया स्विस माणसाला भेटली त्या दिवशीच्या तिच्या रोजनिशीतून. घडणारी प्रत्येक गोष्ट मला सांगते आहे की मी चुकीचा निर्णय घेण्याच्या बेतात आहे, पण चुका करणं हा आयुष्याचा भाग आहे. जगाला माझ्याकडून काय हवं आहे? मी धोका पत्करू नये आणि जिथून आले तिथे परत जावं, कारण जीवनाला हो म्हणण्याचं धाडस माझ्यात नाही असं जगाला वाटतं की काय? मी 11 वर्षांची असताना जेव्हा त्या मुलानं मला पेन्सिल मागितली तेव्हा मी पहिली चूक केली. तेव्हापासून मला हे समजलंय की काही वेळा तुम्हाला दुसरी संधी मिळत नाही आणि म्हणूनच जग देऊ करतं त्या भेटी स्वीकारणंच उत्तम ठरतं. अर्थात यात धोका आहे. पण ज्या बसनं मी 48 तास प्रवास करून इथे आले तिला अपघात होऊ शकण्याच्या धोक्यापेक्षा हा धोका मोठा असेल. मला जर कोणाशी किंवा कशाशी प्रामाणिक राहायचं असेल तर प्रथम मला स्वतःशी प्रामाणिक राहायला हवं. मी जर खऱ्या प्रेमाच्या शोधात असेल तर दुय्यम प्रतीची प्रेम माझ्या आयुष्यातून मी हद्दपार करायला हवीत. आयुष्याचा जो काही थोडा अनुभव मिळालाय त्यानं मला शिकवलंय की कोणाच्याही मालकीचं काही नसतं, सगळा भास असतो. हे भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींनाही लागू पडतं. आपल्या जवळील गोष्टी कायमच्या आपल्याच आहेत असं समजणाऱ्यांनाही त्या गमावल्यावर, जे माझ्याबाबत आधी अनेकदा घडलं, त्या गमावल्यावर उमगतं की आपलं असं काहीच नसतं. आणि जर माझ्या मालकीचं काहीच नसेल तर ज्या गोष्टी माझ्या नाहीत त्यांची चिंता करण्यात माझा वेळ घालवणं अर्थहीन आहे. म्हणून आजचा दिवस माझ्या आयुष्यातला पहिला किंवा शेवटचा मानून जगणंच उत्तम. दुसऱ्या दिवशी तिने दुभाषा उर्फ सुरक्षा अधिकारी आणि त्याच्या म्हणण्यानुसार आता तिचा मध्यस्थ असलेल्या मेल्सनला सांगितलं की स्विस माणसानं देऊ केलेली संधी तिला स्विस दूतावासानं कागदपत्र दिली तरच ती स्वीकारेल. तो परदेशी, ज्याला अशा मागण्यांची सवय असावी, म्हणाला की त्यालाही हे हवं आहे, कारण तिला त्याच्या देशात काम करायचं असेल तर ती करत असलेलं काम त्याच्या देशातील कोणीही करू शकत नाही हे सिद्ध करणाऱ्या एखाद्या कागदाची त्यालाही गरज होती. आणि ते अवघड नव्हतंच, कारण स्विस स्त्रियांना सांबाची उपजत प्रतिभा नव्हती.
ती दोघं सिटी सेंटरमध्ये बरोबरच गेली आणि सुरक्षा अधिकारी उर्फ दुभाषा उर्फ मध्यस्थान करारावर सह्या होताच तिला मिळालेल्या $500च्या 30% रक्कम रोख आगाऊ मागितली. हा 1 आठवड्याचा आगाऊ पगार, 1 आठवड्याचा, कळलं तुला? यापुढे तू दर आठवड्याला या कपातीशिवाय $500 कमावणार आहेस, कारण मला फक्त पहिल्या रकमेवरच दलाली मिळते. आतापर्यंत प्रवास आणि खूप दूर जाण्याची कल्पना हे एक स्वप्न होतं, आणि स्वप्न पाहणं हे तोपर्यंतच सुखद असतं जोपर्यंत ती व्यवहारात उतरवण्याचं दडपण तुमच्यावर नसतं. तसं पाहिलं तर आपण सर्व धोके, निराशा आणि संकट टाळत असतो. आपण जेव्हा म्हातारे होतो तेव्हा दुसऱ्यानं, म्हणजेच आपले आई वडील, आपला जोडीदार किंवा आपली मुलं यांना आपली स्वप्न साकार न करू शकल्याबद्दल आपण दोष देतो. अचानक ती आतुरतेनं वाट पाहत असलेली संधी आली होती, आणि गंमत म्हणजे अशी संधी कधीच येऊ नये असंही तिला मनोमन वाटत असे. ज्या आयुष्यातील आव्हानं आणि धोके यांची तिला कल्पना नव्हती त्याचा ती सामना कसा करू शकेल, ज्याची तिला सवय झाली आहे ते सारं ती मागे कशी सोडू शकेल. मेरी मातेने इतक्या टोकाला जाण्याचं का ठरवलं असावं? ती तिचं मन केव्हाही बदलू शकते या विचारानं मारियानं स्वतःचं सांत्वन केलं. हा सगळा फक्त मूर्खपणाचा खेळ होता. जेव्हा ती घरी परतेल तेव्हा तिच्या मैत्रिणींना सांगण्यासाठी म्हणून थोडा वेगळा, शेवटी हजारो मैलांचा, किलोमीटर्सपेक्षा अधिक दूर राहत होती हा प्रवास, आणि तिच्या पर्समध्ये आता $350 होते. त्यामुळे जर तिनं उद्या तिची बॅग भरायची आणि पळून जायचं ठरवलं तर तिला पुन्हा शोधून काढणं त्यांच्यासाठी केवळ अशक्यच होतं. त्यांनी दूतावासाला भेट दिल्याच्या दुसऱ्या दिवशीच्या दुपारी तिनं समुद्रकिनारी एकटीनंच फेरफटका मारायला जायचं ठरवलं. तिथं तिनं लहान मुलं, व्हॉलीबॉल खेळणारे, भिकारी, दारुडे, पारंपरिक ब्राझिलियन वस्तू चीनमध्ये बनवलेल्या विकणारे, पळणारे आणि वृद्धत्वाला थोपवण्यासाठी व्यायाम करणारे परदेशी पर्यटक, आपली मुलं घेऊन आलेल्या आया आणि पदपथाच्या दूर टोकाला पत्ते खेळणारे निवृत्त पाहिले. ती रिओ दी जानेरोत आली होती. ती एका पंचतारांकित उपहारगृहात आणि दूतावासात जाऊन आली होती. तिला एक परदेशी भेटला होता. तिला तिचा मध्यस्थ होता. तिला एक असा पोशाख आणि बुटांचा जोड भेट मिळाला होता की तो तिच्या गावी कोणालाही, खरोखरच कोणालाही कधीही परवडणं शक्य नव्हतं. आणि आता काय? तिने समुद्राकडे पाहिलं. तिच्या भूगोलाच्या ज्ञानानं तिला सांगितलं की ती जर सरळ रेषेत गेली तर ती सिंह आणि गोरिलांनी भरलेली जंगलं असलेल्या आफ्रिकात पोचेल. पण थोडं उत्तरेकडे गेलं तर ती युरोप नावाच्या मोहमयी राज्यात पोहोचेल, जिथे असेल आयफेल टॉवर, युरो डिस्ने आणि पिसाचा झुलता मनोरा. यात तिला काय गमवायचं होतं? सर्व ब्राझिलियन स्त्रियांप्रमाणे ती मम्मा म्हणण्यापूर्वी सांबा शिकली होती. तिला रुचलं नाही तर ती केव्हाही परतू शकते. आणि ती तर यापूर्वीच शिकली होती की संधी ही झडप घालण्यासाठीच असते. तिने तिचं खूपचं आयुष्य ज्या गोष्टींना तिला हो म्हणायला आवडलं असतं त्यांना नाही म्हणण्यात घालवलं होतं. ज्या अनुभवांना ती ताब्यात ठेवू शकते तेच घेण्याचा तिचा हट्ट होता. उदाहरणार्थ, पुरुषांबरोबरचे तिचे काही संबंध. आता ती अज्ञाताला सामोरं जात होती. कधी काळी हा समुद्र पार करणाऱ्या दर्या वर्द्यांना तो जेवढा अज्ञात वाटला असेल तेवढ्या प्रचंड अज्ञाताला ती नाही तर नेहमीच म्हणू शकते. पण उरलेल्या आयुष्यात त्याबद्दल पश्चाताप करत बसावं लागलं तर? तसंच तर झालं होतं जेव्हा त्या लहान मुलानं तिच्याकडे पेन्सिल उसनी मागितली होती तेव्हा. त्या स्मृतीबद्दल अजूनही ती पश्चातापच तर करते. तिचं पहिलं वहिलं प्रेम. ती नाही तर नेहमीच म्हणू शकते, पण ह्यावेळी हो म्हणून का नाही पाहायचं? होकार द्यायचा तो एकाच अतिशय साध्या कारणासाठी. ती ब्राझीलच्या खेड्यातून आलेली होती. चांगली शाळा आणि दूरचित्रवाणीच्या मालिकांबद्दलचं प्रचंड ज्ञान या व्यतिरिक्त
आयुष्याचा काहीच अनुभव नसलेली आणि निश्चितपणे सुंदर असलेली ती मुलगी होती. जगाला सामोरं जाण्यासाठी केवळ एवढं पुरेसं नव्हतं. पाण्यात जायला बिचकत समुद्राकडे पाहणारे आणि खिदळणारे काही लोक तिनं पाहिले. 2 दिवसांपूर्वी तिला तसंच वाटलं होतं, पण आता तिला भीती वाटत नव्हती. ती हवं तेव्हा पाण्यात शिरत होती, जणू तिचा जन्मच तिथे झाला होता. युरोपातही असंच असेल का? तिनं मनोमन प्रार्थना केली आणि मेरी मातेचा सल्ला घेतला. काही सेकंदानंतर ती तिच्या पुढे जाण्याच्या निर्णयाबद्दल चिंतामुक्त झाली, कारण तिला सुरक्षित वाटलं. ती परत तर नेहमीच येऊ शकते, पण अशा वारीची दुसरी संधी तिला मिळेलच असं नाही. जोपर्यंत वातानुकूलन नसलेल्या बसच्या 48 तासांच्या घरी परतीच्या प्रवासात स्वप्न जिवंत राहणार होतं आणि जोपर्यंत स्विस माणूस त्याचं मन बदलणार नव्हता, तोपर्यंत हा धोका पत्करण्यासारखा होता. ती इतकी आनंदात होती की जेव्हा त्यानं तिला पुन्हा संध्याकाळच्या जेवणाचं आमंत्रण दिलं, तेव्हा तिला वाटलं की आपण आकर्षक दिसावं आणि त्याचा हात हातात घ्यावा, पण तो झटकन दूर झाला. मारियाला भीती आणि सुटका अशी संमिश्र भावना वाटली. त्याचबरोबर हेही उमजलं की तो जे म्हणाला त्याबद्दल तो गंभीर होता. सांबा तारका, तो म्हणाला. सुंदर ब्राझिलियन सांबा तारका. पुढच्या आठवड्यात प्रस्थान. हे सर्व ठीक आणि छान होतं, पण पुढच्या आठवड्यात प्रस्थान अशक्य होतं. मारियानं स्पष्ट केलं की प्रथम तिच्या कुटुंबाशी सल्लामसलत केल्याशिवाय ती निर्णय घेऊ शकणार नव्हती. स्विस माणूस संतापला आणि त्यानं तिला सही केलेल्या कराराची एक प्रत दाखवली आणि पहिल्यांदाच तिला भीती वाटली. करार, तो म्हणाला. ती घरी जाण्याबद्दल ठाम होती, तरीही तिनं प्रथम तिचा मध्यस्थ मेल्सनचा सल्ला घ्यायचं ठरवलं. सल्ला देण्याचेच तर पैसे तिने त्याला दिले होते. मेल्सन मात्र हॉटेलात नुकत्याच आलेल्या जर्मन पर्यटक बाईला गटवण्याच्या चिंतेतच जास्त होता. त्या बाईला पटलं होतं की ब्राझील देश हा जगातला सर्वात मुक्त देश आहे, पण तिच्या हे मात्र लक्षात आलं नव्हतं की स्तन उघडे टाकलेली त्या समुद्र किनाऱ्यावर ती एकमेव होती आणि प्रत्येकजण तिच्याकडे जरा अवघडूनच पाहत होता. ती काय म्हणत होती याकडे त्याचं लक्ष वेधणं चांगलंच कठीण होतं. मी माझा निर्णय बदलला तर, मारिया जोरात म्हणाली. मला त्या करारनाम्यात काय आहे हे माहीत नाही, पण मला वाटतं तो तुला अटक करवू शकतो. तो मला कधीच शोधू शकणार नाही. अगदी बरोबर, मग काळजी का करायची? दुसऱ्या बाजूला तो स्विस माणूस. $500 खर्च केल्यामुळे, त्याचबरोबर बुटांचा जोड, पोशाख, 2 जेवणं आणि दूतावासातील कागदपत्रांच्या विविध फिया यावर पैसे मोजल्याने चिंतातूर व्हायला सुरुवात झाली होती. शेवटी मारिया तिच्या कुटुंबाला भेटणं गरजेचं असल्याबद्दल आग्रही राहिली, म्हणून त्यानं विमानाची 2 तिकीटं घ्यायची आणि तिच्याबरोबर तिच्या गावाला जायचं ठरवलं. 48 तासात हा प्रश्न सोडवता येईल आणि ठरल्याप्रमाणे ते पुढच्या आठवड्यात युरोपकडे प्रस्थान ठेवू शकतील. स्मितहास्यांच्या देवाणघेवाणीबरोबर तिला आता हे समजायला लागलं होतं की हे सारं तिनं सही केलेल्या करारात होतं. जेव्हा मोह, भावना आणि करार यांची बात असते तेव्हा कोणीही त्यांच्याशी खेळ करू नये हेच खरं. त्या छोट्या गावासाठी हा आश्चर्य आणि अभिमानाचा विषय झाला होता की त्यांची सुंदर कन्या मारिया एका परदेशी माणसाबरोबर आली आहे आणि तो तिला युरोपची मोठी तारका बनवू इच्छितोय. सर्व शेजाऱ्यांना हे कळलं होतं आणि शाळेतल्या तिच्या जुन्या मैत्रिणी विचारत होत्या, हे कसं घडलं? मी नशीबवान होते बस. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की रिओ दी जानेरोमध्ये अशा गोष्टी नेहमी घडतात का? कारण यासारखे प्रसंग त्यांनी दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये पाहिले होते. मारियाकडून खरं काढणं सोपं नव्हतं, कारण आपल्या व्यक्तिगत अनुभवांची किंमत खूप वाढवून तिला मैत्रिणींना पटवून द्यायचं होतं की तिच्यात काहीतरी खास आहे. ती आणि तो माणूस तिच्या घरी गेले. तिथे त्याने ब्राझीलच्या स्पेलिंगमध्ये झेड असलेली गोलाकार माहितीपत्रक आणि करार हातात ठेवला. इकडे मारियानं सांगितलं की आता तिच्याकडे एक मध्यस्थ होता आणि तिला अभिनेत्री म्हणून भवितव्य करण्याची इच्छा होती. मारियाच्या आईनं तो परदेशी तिला दाखवत असलेल्या फोटोतील मुलींनी घातलेल्या तोकड्या बिकिनी पाहून ते चटकन त्याला परत दिले आणि प्रश्न न विचारणं पसंत केलं.
तिची मुलगी सुखी आणि श्रीमंत व्हावी, किंवा सुखी नाहीतर किमान श्रीमंत व्हावी, एवढंच काय ते महत्वाचं होतं. त्याचं नाव काय? रॉजरियो. माझा एक चुलत भाऊ रॉजरियो नावाचा होता. तो माणूस हसला आणि त्यानं टाळी वाजवली. त्या सर्वांना कळलं की त्याला एक शब्दही कळलेला नव्हता. मारियाचे वडील म्हणाले, तो साधारण माझ्याच वयाचा दिसतोय. तिच्या आईनं त्यांना मुलीच्या सुखाआड न येण्याबद्दल बजावलं. सर्व शिंपिणी त्यांच्या गिराहिकांशी खूप गप्पा मारतात आणि त्यांना लग्न आणि प्रेम याबद्दल भरपूर ज्ञान मिळत असतं. त्यामुळे तिचा मारियाला असा सल्ला होता, पोरी, गरीब माणसाबरोबर सुखात राहण्यापेक्षा श्रीमंताबरोबर दुःखात राहणं परवडतं. अशा वेळी तू एक दुःखी श्रीमंत स्त्री होण्याची जास्त शक्यता राहील. जर हे जमू शकलं नाही तर तू थेट बसमध्ये चढू शकतेस आणि घरी येऊ शकतेस. मारिया छोट्या गावात वाढलेली मुलगी असेलही तरी ती आईपेक्षा किंवा तिचा भावी नवरा मानला गेलेल्या या माणसापेक्षा अधिक बुद्धिमान होती. फक्त डिवचण्यासाठी ती म्हणाली, मामा, युरोप ते ब्राझील अशी बस नसते. दुसरं म्हणजे मला कलाकार म्हणून भवितव्य करायचंय. मी लग्नाचा विचार करत नाहीये. तिच्या आईनं तिच्याकडे जवळपास दुःखाचाच कटाक्ष टाकला. तू जर तिकडे जाऊ शकतेस तर तू नेहमीच परतही येऊ शकतेस. कलाकार, अभिनेत्री होणं हे तरुण स्त्रीसाठी छान आहे, पण ते तुमचं रूप टिकेपर्यंतच टिकतं आणि तुम्ही तिशीच्या होता तेव्हा ते ओसरायलाही लागतं. म्हणून आत्ताच जास्तीत जास्त काय ते मिळव. एखादा प्रामाणिक आणि प्रेमळ माणूस शोध आणि लग्न कर. प्रेम तितकं महत्वाचं नाही. मीही सुरुवातीला तुझ्या वडिलांवर प्रेम केलं नाही, पण पैसा सगळं विकत घेतो, अगदी प्रेमही. आणि तुझ्या वडिलांकडे पहा, ते तर श्रीमंतही नाहीत. हा सल्ला मैत्रिणीनं दिलेला म्हणून वाईट होता, पण आईनं दिलेला म्हणून चांगला होता. 48 तासांनंतर मारिया रिओत परतली होती, पण परतण्यापूर्वी ती एकटी एके ठिकाणी भेट देऊन आली. तिच्या जुन्या नोकरीच्या जागी तिचा राजीनामा सुपूर्द करण्यासाठी ती गेली. तिथे दुकानाच्या मालकानं तिला हे ऐकवलं. होय, मी ऐकलंय की एक मोठा फ्रेंच माणूस तुला पॅरिसला नेऊ इच्छितोय. स्वतःच्या सुखाच्या शोधात निघालेल्या तुला मी थांबवू इच्छित नाही, पण मला तू जाण्यापूर्वी तुला काही सांगायचं आहे. त्यानं खिशातून साखळीला लावलेलं एक पदक काढलं. आपल्या लेडी ऑफ ग्रेसेसचं हे दैवी पदक आहे. तिचं पॅरिसला एक चर्च आहे, तिथे जा आणि तिचं रक्षण मिळण्यासाठी प्रार्थना कर. पहा, व्हर्जिनच्या भोवती काही शब्द कोरले आहेत. मारियाने वाचलं, आपलं शील ढळू न देता जन्म देणाऱ्या माते, तुला शरण आलेल्यांना पदरात घे. आमेन. हे शब्द दिवसातून किमान एकदा म्हणायची आठवण ठेव. आणि तो अडखळला, पण आता उशीर होत होता. जर तू एखाद्या दिवशी परत आलीस तर तुझी मी वाट पाहत असेन. तुला एक अगदी साधी गोष्ट सांगण्याची माझी संधी मी घालवली. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता खूप उशीर झालेला असू शकतो, पण मला हे तुला सांगायचं होतं. गमावलेल्या संध्या याचा अर्थ काय आहे हेही ती फार पूर्वीच शिकली होती. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे 4 शब्द गेल्या 20 वर्षात तिनं अनेक वेळा जरी ऐकले असले तरी तिच्या दृष्टीनं आता ते पूर्ण अर्थहीन होते, कारण त्यातून कधीच काही गंभीर किंवा अर्थपूर्ण घडलं नव्हतं. टिकणाऱ्या नात्यात त्याचं कधी रूपांतर झालं नव्हतं. मारियानं त्याच्या त्या शब्दांबद्दल आभार मानले, तिच्या स्मरणात त्यांची नोंद केली. आयुष्यात आपल्यासाठी पुढे काय वाढून ठेवलंय हे कोणालाच माहीत नसतं, आणि संकटकाळी बाहेर पडण्याचा रस्ता कुठे आहे ते माहीत असणं केव्हाही चांगलं. त्याच्या गालाचं एक साधं चुंबन घेतलं आणि मागे वळूनही न पाहता ती निघून गेली. ते रिओला परतले आणि एका दिवसात तिच्या हातात पासपोर्ट आला. थोडे पोर्तुगीज शब्द आणि बरेचसे हावभाव वापरून रॉजर म्हणाला, ब्राझील खरोखरच बदललंय. मारियानं याचा अर्थ पूर्वी याला फार वेळ लागायचा असा घेतला. सुरक्षा अधिकारी उर्फ दुभाषा उर्फ मध्यस्थ मेल्सनच्या मदतीनं एक महत्वाची खरेदी झाली.
कपडे, बूट, सौंदर्य प्रसाधनं, तिच्यासारख्या स्त्रीला लागणारं सर्व काही. युरोपला प्रस्थान ठेवण्याच्या प्रित्यर्थ ते नाईट क्लबला गेले आणि जेव्हा रॉजरने तिला नृत्य करताना पाहिलं तेव्हा तो त्याच्या निवडीवर खुश झाला. तो नक्कीच कॅबेरे कोलोग्नायच्या भावी तारकेसमवेत होता. ही सुंदर सावळी मुलगी, फिक्कट डोळे आणि ग्रॉनाच्या पंखाप्रमाणे काळे भोर केस असलेली. स्विस दूतावासाकडून काम करण्याचा परवाना तयार होता. त्यांनी त्यांच्या बॅगा भरल्या आणि पुढच्याच दिवशी त्यांनी चॉकलेट्स, घड्याळं आणि चीजच्या भूमीकडे उड्डाण केलं. मारिया या माणसाला तिच्या प्रेमात पाडण्याचे गुप्तपणे मनसुबे रचत होती. शेवटी तो काही म्हातारा, कुरूप किंवा गरीब नव्हता. तिला यापेक्षा अधिक काय हवं होतं? ती पोहोचली थकूनच आणि अद्यापही विमानतळावरच असताना तिचं हृदय भीतीनं आकसलं. तिला जाणीव झाली की ती आता शेजारी बसलेल्या माणसावर सर्वस्वी अवलंबून आहे. तिला तो देश, तिथली भाषा किंवा थंडी या कशाबद्दलही ज्ञान नव्हतं. तिचं चुंबन घेण्याचा किंवा तिच्या उरोजांशी खेळण्याचा प्रयत्न केलेला नसला तरी त्याच्या डोळ्यातील भाव अधिकाधिक तिऱ्हाईत बनत गेले. त्यानं तिला एका छोट्या हॉटेलात ठेवलं. दुसऱ्या एका ब्राझिलियन बाईशी, व्हिवियन नावाचा एक दुःखी प्राणी, तिची ओळख करून दिली. व्हिवियनवरच तिला कामासाठी तयार करण्याची जबाबदारी होती. एखाद्या व्यक्तीनं यापूर्वी कधीही परदेशात न गेलेल्या व्यक्तीला दाखवावी एवढीही सहानुभूती न दाखवता व्हिवियननं तिला वरपासून खालपर्यंत थंडपणे न्याहाळलं. तिला कसं वाटतंय याची चौकशीही न करता ती सरळ कामाकडे वळली. भ्रमात राहू नकोस. त्याच्या नर्तकींपैकी एखादीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा तो ब्राझीलला जातो. ही गोष्ट आजकाल जरा वारंवारच घडते. त्याला माहीत आहे तुला काय हवंय आणि मी गृहीत धरते तुलाही. तू कदाचित या तिघांपैकी काहीतरी शोधत आहेस. धाडस, पैसा किंवा नवरा. हिला कसं ठाऊक? प्रत्येक जण याच गोष्टींच्या शोधात तर नाही. किंवा व्हिवियनला दुसऱ्यांचे विचार कळतात की काय? इथल्या सर्व मुली या तीनपैकी कशाच्या तरी शोधात असतात, व्हिवियन सांगत राहिली. आणि मारियाची तिला दुसऱ्यांचे विचार कळतात याची खात्री पटली. धाडसाचं म्हणशील तर काहीही करायला इथे फार थंडी आहे आणि तुला सुट्टी घेऊन प्रवासाला जाण्याइतपत पैसा मिळणार नाही. आणि पैशाचं म्हणावं तर एकदा राहण्याचा आणि जेवण्याचा खर्च वजा केल्यावर परतीच्या विमानाचं फक्त तिकीट काढण्यासाठी तुला जवळपास वर्षभर काम करावं लागेल. पण मला माहित आहे तू जे मान्य केलेस ते हे नाही. पण सत्य हे आहे की बाकी सर्वांप्रमाणे तू हे विचारायचं विसरलीस. तू अधिक काळजीपूर्वक वागली असतीस, तू सही केलेला करार वाचला असतास तर तुला नक्की कळलं असतं की तू स्वतःला कशात ढकललं आहेस. कारण स्विस खोटं बोलत नाहीत. ते त्यांच्या मदतीसाठी मौनावर विसंबतात. मारियाला आपल्या पायाखालची जमीन सरकते असं वाटलं. आणि आता नवऱ्याबद्दल. प्रत्येक वेळी एखादी मुलगी लग्न करते तेव्हा तो रॉजरचा प्रचंड आर्थिक तोटा असतो. म्हणून गिऱ्हाईकांशी बोलण्याची आपल्यावर बंदी असते. तुला त्या दिशेने रस असेल तर तुला मोठ्या धोक्यातून जायला हवं. ही रुडी बर्न सारखी पिकअपची जागा नाही. रुडी बर्न पुरुष इथे त्यांच्या बायकांसहित येतात आणि जे काही थोडे पर्यटक येतात त्यांना कौटुंबिक वातावरणाची झुळूक मिळते आणि बाई शोधायला ते दुसरीकडे जातात. मी गृहीत धरते की तुला नृत्य येतं, पण तू जर गाऊही शकत असशील तर तुझा पगार वाढेल. पण बाकीच्या पोरी तुझा द्वेष करतील. म्हणून मी तुला असं सुचवेन की तू ब्राझीलमधील सर्वश्रेष्ठ गायिका जरी असशील तरी त्याबद्दल सगळं विसरून जा आणि प्रयत्नही करू नकोस. सगळ्यात महत्वाचं, फोन वापरू नकोस. जे तू कमवशील आणि ते फार नसेल ते सारं घालवशील. त्यानं मला आठवड्याला $500 कबूल केले आहेत. असं मारियाच्या रोजनिशीतून स्वित्झर्लंडमधील तिच्या दुसऱ्या आठवड्याच्या काळात मी नाईट क्लबमध्ये गेले
आणि मोरोक्को की अशाच कुठून आलेल्या नृत्य दिग्दर्शकाला भेटले आणि मला प्रत्येक पदन्यास शिकावा लागला, जो त्याला सांबा वाटतो. मला दीर्घ विमान प्रवासातून सावरायलाही अवधी न मिळता अगदी पहिल्याच रात्री हसण्याची आणि नाचण्याची सुरुवात करावी लागली. आम्ही एकूण 6 जणी आहोत. आमच्यातील एकही आनंदात नाही आणि आमच्यातील कोणालाही कळत नाहीये आम्ही इथे काय करतोय. गिऱ्हाईक पितात आणि टाळ्या वाजवतात, चुंबन फेकतात आणि खाजगीत बिभत्स आविर्भाव करतात, पण हे एवढंच घडतं. मला काल पगार मिळाला, ठरलेल्या रकमेच्या जेमतेम 10%. उरलेल्या करारानुसार माझा विमान प्रवास आणि इथल्या राहण्याच्या खर्चात गेला. BBNच्या हिशोबानुसार तो वळता व्हायला वर्ष लागेल, म्हणजे या काळात सुटका नाही. आणि शेवटी पळून जाण्यात काय अर्थ आहे? मी नुकतीच आले आहे. मी अद्याप काहीच पाहिलं नाही. आठवड्याच्या 7ही रात्री नाचावं लागण्यात इतकं वाईट काय? पूर्वी मी ते आनंदासाठी करायचे, आता मी ते पैसा आणि प्रसिद्धीसाठी करते आहे. माझे पायही दुखत नाहीत. एकमेव कठीण गोष्ट आहे ती म्हणजे चेहऱ्यावर सतत हास्य ठेवणं. मी या जगाचा बळी होणं किंवा खजिन्याच्या शोधात निघालेली साहसवीर होणं यातलं एक निवडू शकते. मी माझ्या आयुष्याकडे कशी पाहते हा प्रश्न आहे. मारियानं खजिन्याच्या शोधात निघालेली साहसी वीरांगना होणं निवडलं. तिनं तिच्या भावना बाजूला ठेवल्या. प्रत्येक रात्री अश्रू ढाळणं थांबवलं आणि ती जे होती त्या व्यक्तीबद्दल ती सगळं विसरून गेली. तिला शोध लागला की तिचा जन्म नुकताच झालेला आहे आणि त्यामुळे तिला कोणी भेटलं नाही याचं दुःख करण्याचं कारण नाही असं मानून घेण्याची भरपूर इच्छाशक्ती तिच्याकडे आहे. भावना वाट पाहू शकतात. तिला आता कशाची गरज होती तर ती पैसे कमावण्याची, तो देश समजून घेण्याची आणि विजयी होऊन घरी परतण्याची. याशिवाय तिच्या भोवतीचं सारं सर्वसाधारणपणे खूपसं ब्राझीलसारखं होतं आणि विशेषतः तिच्या छोट्या गावासारखं होतं. स्त्रिया पोर्तुगीज बोलत होत्या, पुरुषांबद्दल तक्रार करत होत्या, मोठ्यानं बोलत होत्या, कामाच्या वेळांबद्दल तक्रार करत होत्या, कसं बसं उशिरा पोहोचत होत्या, बॉसला धुडकारून लावत होत्या, स्वतःला जगातल्या सर्वात सुंदर समजत होत्या आणि त्यांच्या स्वप्नातल्या राजकुमाराच्या गोष्टी सांगत होत्या, जे खूप दूर राहत होते किंवा विवाहित होते किंवा कफल्लक होते आणि म्हणून त्यांच्याकडून पैसे उधार घेत होते. रॉजरनं त्यांच्या बरोबर आणलेल्या पत्रकांवरून तिने केलेल्या कल्पनेच्या अगदी विरुद्ध तो क्लब व्हिवियन जसा म्हणाली अगदी तसा होता. तिथलं वातावरण कौटुंबिक होतं. मुलींना ज्यांचं वर्णन त्यांच्या कामाच्या परवान्यावर सांबा नर्तकी असं केलं होतं. निमंत्रण स्वीकारण्याची किंवा गिऱ्हाईकांबरोबर बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. त्या कोणाचा दूरध्वनी क्रमांक लिहिलेली चिठ्ठी स्वीकारताना पकडल्या गेल्या तर त्यांना पूर्ण 2 आठवडे कामावरून निलंबित केलं जाई. सळसळच्या आणि उत्साहपूर्ण गोष्टीची जिनं अपेक्षा केली होती त्या मारियानं हळूहळू स्वतःला दुःखात आणि कंटाळवाण्या जीवनात बुडवून घेतलं. पहिल्या 2 आठवड्यात ती राहण्याच्या जागेतून क्वचितच बाहेर पडली. विशेषतः जेव्हा तिला कळलं की तिनं सर्व खूप सावकाश उच्चारलं तरीही कोणीच तिची भाषा बोलत नाही. हे पाहून तिला आश्चर्य वाटलं. तिला हे कळल्यावरही आश्चर्य वाटलं की ती ज्या शहरात राहत होती ते 2 नावांनी ओळखलं जात होतं. जे तिथे राहत होते त्यांच्यासाठी ते जिनेवा होतं आणि ब्राझिलियनसाठी जिनेब्रा, अर्थात तिच्या देशात असं नव्हतं. सरतेशेवटी तिच्या छोट्याशा टीव्ही नसलेल्या खोलीत दीर्घ कंटाळवाणा काळ काढल्यानंतर तिने निष्कर्ष काढला, जोपर्यंत ती स्वतःला व्यक्त करू शकत नाही तोपर्यंत ती जे शोधते आहे ते तिला कधीच सापडणार नाही. हे करण्यासाठी तिला स्थानिक भाषा शिकायला हवी. तिच्या सर्व सहकारी मुली त्याच गोष्टींच्या शोधात असल्यामुळे तिला वेगळं दिसणं गरजेचं होतं. पण या विशिष्ट प्रश्नासाठी तिच्याकडे उत्तर किंवा काही दुसरा मार्ग हे दोन्हीही नव्हतं. जिनिव्हा किंवा जिनेब्रात आल्यानंतर 4 आठवड्यांनी मारियाच्या रोजनिशीतून मी जणू अनंत काळापासून इथेच आहे. मी ही भाषा बोलू शकत नाही. मी सारा दिवस रेडिओवरील संगीत ऐकण्यात
ब्राझीलचा विचार करण्यात, काम सुरू होण्याची आतुरतेनं वाट पाहण्यात आणि कामावर असते तेव्हा घरी परतायची आतुरतेनं वाट पाहण्यात घालवते. दुसऱ्या शब्दात, मी भविष्य जगत आहे, वर्तमान नाही. दूर भविष्यातील एखाद्या दिवशी मी परतीचं तिकीट काढीन आणि ब्राझीलला परतू शकेन. कपड्यांच्या दुकानाच्या मालकाशी लग्न करेन आणि आयुष्यात स्वतः कोणताही धोका पत्करला नसल्यानं ज्या दुसऱ्या लोकांचं फक्त अपयशच पाहू शकतात अशा मैत्रिणींचे कुत्सित शेरे ऐकेन. नाही, मी अशी परत जाऊ शकत नाही. त्यापेक्षा मी विमान समुद्रावरून जात असताना त्यातून स्वतःला झोकून देईन. पण विमानात तुम्ही खिडकी उघडू शकत नसल्यानं मी याची कधीच अपेक्षा केली नव्हती. शुद्ध हवेत श्वास घेता न येणं हे शरमेचंच आहे. मी इथेच मृत्यू स्वीकारेन, पण मरण्यापूर्वी मी आयुष्याशी लढेन. मी स्वतःच्या पायानी जर चालू शकते तर मी मला आवडेल तिथे जाऊही शकते. दुसऱ्या दिवशी तिने सकाळी चालणाऱ्या एका फ्रेंच वर्गात नाव नोंदवलं. तिथे तिला भेटली सर्व पंथांची, धर्मांची आणि वयाची माणसं. उथळ रंगांचे कपडे आणि सोन्याची खूप कडी घातलेले पुरुष, डोक्यावर नेहमी रुमाल घालणाऱ्या स्त्रिया, मोठ्यांपेक्षा पटकन शिकणारी मुलं, जे खरं तर उलट असायला हवं, कारण मोठ्यांना अधिक अनुभव असतो. तिला जेव्हा कळलं की प्रत्येकाला तिच्या देशाबद्दल माहिती आहे तेव्हा तिला अभिमान वाटला. कार्निवल, सांबा, फुटबॉल आणि जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती पेले. सुरुवातीला तिला छान वागायची इच्छा होती आणि म्हणून त्यांचे उच्चार ती दुरुस्त करत राहिली. ते आहे पेले, पेले. पण काही काळानं तिने तो नाद सोडला, कारण ते तिलाही मारियाऐवजी मारिय म्हणत होते. या परदेशी लोकांना परकी नावं बदलण्याचं वेडच असतं आणि त्यांना त्यांचं नेहमीच बरोबर आहे असं वाटतं. भाषेचा सराव करण्यासाठी प्रथमच तिनं त्या 2 नावांच्या शहरात एके दुपारी पाऊल ठेवलं. तिला चविष्ट चॉकलेट, तिनं पूर्वी कधी न खाल्लेलं चीज, तलावाच्या मधोमध असलेलं प्रचंड कारंज, बर्फ ज्याला तिच्या गावी कोणी कधीच स्पर्श केलेला नव्हता, करकोचे आणि फायरप्लेस असलेली उपहारगृह. प्रत्यक्षात ती कधीही आत गेली नाही, पण तिथल्या ज्वाळा पाहून तिला अंतर्यामी छान वाटलं. या साऱ्यांचा शोध लागला. सर्वच दुकानांच्या पाट्या घड्याळांची जाहिरात करत नसल्याचं पाहून तिला आश्चर्य वाटलं. तिथे बँकाही होत्या. अर्थात इतक्या थोड्या रहिवाशांसाठी इतक्या बँका कशाला हे मात्र तिला समजेना, आणि बँकांच्या आत क्वचितच कोणी कसं. पण तिने प्रश्न विचारायचे नाहीत असं ठरवलं. कामाच्या ठिकाणी स्वतःवर 3 महिने कठोर अनुशासन लादून घेतल्यानंतर तिच्या ब्राझिलियन रक्तानं, जे मोहक आणि मादक आहे असं सर्व मानतात, आपला आवाज ऐकवला. ती तिच्याच फ्रेंच वर्गात शिकणाऱ्या एका अरबाच्या प्रेमात पडली. हे प्रकरण 3 आठवडे चाललं. एके रात्री तिने सुट्टी घ्यायची आणि जिन्हिवा बाहेरच्या एका पर्वतावर जायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी ती कामावर पोहोचताच तिला रॉजरच्या कार्यालयात हजर होण्याचं फरमान निघालं. तिने दार उघडता क्षणीच तिथे काम करणाऱ्या मुलींपुढे तिनं वाईट उदाहरण ठेवल्याचं सांगून तिला जास्त काही न सांगता निलंबित करण्यात आलं. संतापानं बेभान झालेला रॉजर म्हणाला की पुन्हा एकदा त्याला मान खाली घालायला लावली गेली आहे. ब्राझिलियन बायकांवर विश्वास ठेवणं शक्य नाही. हे देवा, प्रत्येक गोष्टीचं सार्वत्रिकरण करण्याचा हा वेडेपणा. तिने त्याला सांगायचा प्रयत्न केला की हवेतल्या अचानक बदलामुळे तिला सणकून ताप भरला, पण त्या माणसाचं मन काही वळेना. तो उलट पर्याय शोधण्यासाठी त्याला थेट ब्राझीलला जावं लागेल आणि युगोस्लाव संगीत आणि युगोस्लाव नर्तिका ज्या अधिक सुंदर आणि अधिक विश्वासार्ह आहेत त्या वापरून कार्यक्रम करणं अधिक चांगलं राहील असं म्हणाला. मारिया वयानं लहान असली तरी मूर्ख नव्हती. विशेषतः तिच्या अरब प्रियकराने एकदा तिला सांगितलं होतं की स्विस नोकरीविषयक कायदे अतिशय कडक आहेत आणि नाईट क्लब तिच्या पगारातील मोठा हिस्सा कापत असल्यानं तिचा वापर गुलाम म्हणून केला जात होता असा आरोप ती सहज करू शकते. यावेळी बऱ्यापैकी चांगलं फ्रेंच बोलत, ज्यात आता वकील ह्या शब्दाचा समावेश होता, ती रॉजरच्या कार्यालयात परत गेली. ती बाहेर पडली ते थोडा अपमान आणि भरपाई म्हणून $5,000 रक्कम घेऊन, तिच्या स्वप्नांच्या पलीकडची रक्कम. आणि हे सर्व घडलं वकील या शब्दाच्या जादूमुळे. आता ती तिच्या अरब प्रियकराबरोबर वेळ घालवण्यासाठी
काही भेटवस्तू खरेदी करण्यासाठी, बर्फाचे फोटो घेण्यासाठी आणि विजयी मुद्रेनं घरी परतण्यासाठी मुक्त होती. पहिली गोष्ट तिने केली ती म्हणजे तिच्या आईच्या शेजाऱ्याला ती आनंदात आहे, तिच्यापुढे झगमगत भवितव्य आहे आणि तिच्या कुटुंबाला काळजी करण्याची गरज नाही हे सांगायला फोन केला. नंतर रॉजरनं तिची राहण्याची व्यवस्था केलेल्या वसतिगृहातील खोली सोडणं आवश्यक असल्यानं तिच्यापुढे तिच्या अरब प्रियकराकडे जाऊन अमर प्रेमाच्या शपथा घेत त्याचा धर्म स्वीकारणं आणि त्याच्याशी लग्न करण्याशिवाय पर्याय नव्हता. लग्नात तिला त्या विचित्र रुमालांपैकी एखादा डोक्याला बांधावा लागला तरी, कारण शेवटी सर्व अरब अत्यंत श्रीमंत असतात हे सर्वांनाच माहीत आहे आणि तेवढं पुरेसं होतं. पण तो अरब आधीच दूर गेला होता, बहुतेक अरेबियाला, ज्या देशाचं मारियानं कधीच नाव ऐकलं नव्हतं. तिच्यावर तिच्या धर्माशी प्रतारणा करण्याची वेळ न येऊ दिल्याबद्दल तिनं मेरी मातेचे मनोमन आभार मानले. तिनं आता फ्रेंच भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवलं होतं. परतीच्या तिकिटासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे होते. सांबा नर्तकी म्हणून कामाचा परवाना होता. तिच्याकडे वैध व्हिसा असल्यानं ती केव्हाही परत जाऊ शकत होती आणि तिच्या पूर्वीच्या मालकाशी लग्न करू शकत होती हे माहीत असल्यानं तिनं तिच्या दिसण्यावर पैसे मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. ब्राझीलमध्ये तिने एका मेंढपाळाबद्दल पुस्तक वाचलं होतं. हा मेंढपाळ खजिन्याच्या शोधात अनेक अडचणींचा सामना करतो आणि या अडचणीच त्याला हवं ते मिळवून द्यायला मदत करतात. ती अगदी त्याच परिस्थितीत होती. तिला आता याची जाणीव होती की तिला काढलं जाण्याचं कारण ती तिचं नशीब एक मॉडेल म्हणून आजमावू शकावी हे होतं. तिने एक छोटी खोली भाड्यानं घेतली, दूरचित्रवाणी संच नसलेली, पण जोपर्यंत ती भरपूर पैसे कमावायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तिला काटकसरीनं राहणं भाग होतं. आणि दुसऱ्याच दिवशी एजन्सीजकडे फेऱ्या मारायला सुरुवात केली. त्या सर्वांनी तिला सांगितलं की तिनं तिचे काही व्यावसायिक फोटो काढून घ्यायला हवेत, कारण शेवटी ही तिच्या भवितव्यासाठीची गुंतवणूक होती. स्वप्न स्वस्तात साकार होत नसतात. तिनं तिच्या पैशाचा मोठा भाग एका उत्कृष्ट छायाचित्रकारावर खर्च केला. तो मितभाषी होता, पण खूप काही करायला लावणारा होता. त्याच्याकडे स्टुडिओत कपड्यांचा प्रचंड संग्रह होता आणि विविध कपड्यात तिनं त्याच्यापुढे पोझेस दिल्या, शालीन आणि नखरेल आणि अगदी बिकिनीतही. तिला खात्री होती की रिओ दी जानेरोमधील ती ओळखत असलेल्या एकमेव सुरक्षा अधिकारी उर्फ दुभाषा उर्फ तिचा पूर्वीचा मध्यस्थ मेल्सनला त्या बिकिनीबद्दल अभिमान वाटला असता. तिने छायाचित्रांच्या अनेक जादा प्रती मागितल्या आणि स्वित्झर्लंडमध्ये ती किती आनंदात आहे अशा पत्रासहित त्या तिच्या कुटुंबाकडे रवाना केल्या. या छायाचित्रांमुळे ते सर्व विचार करतील की ती श्रीमंत आणि हेवा वाटेल अशा कपड्यांची मालकीण आहे आणि ती आता गावाची अत्यंत कीर्तिवान लेक झाली आहे. जर सर्व तिच्या नियोजनानुसार घडलं तर घरी परतल्यावर ब्रास बँडच्या तालावर तिचं स्वागत केलं जाईल आणि तिच्या गावच्या महापौरांना ती एखाद्या चौकाला तिचं नाव द्यायचं पटवून देण्याचा प्रयत्न करेल. तिच्याकडे कायमचा पत्ता नसल्यानं तिने एक प्रीपेड कार्ड असणारा मोबाईल फोन घेतला आणि त्यानंतर येणारे दिवस ती कामाच्या प्रस्तावांची वाट पाहत राहिली. ती चीनी उपहारगृहात जेवत असे आणि वेळ घालवण्यासाठी सपाटून अभ्यास करत असे. पण वेळही पुढे सरकला नाही आणि फोनची घंटीही वाजली नाही. आश्चर्य म्हणजे सुंदर जुन्या सार्वजनिक उद्यानांना शहराच्या नव्या भागाला जोडणाऱ्या पुलांपैकी एका पुलाखाली सरोवरावर फिरायला गेल्यावर सतत एकाच जागेभोवती घोटाळणारे काही चर्ची सोडता कोणीही तिच्याकडे ढुंकून पाहिलं नाही. तिला स्वतःच्या दिसण्याबद्दल शंका यायला लागली. एका कॅफेत योगायोगानंच भेटलेल्या जुन्या सहकारी मुलीने तिला सांगितलं की ही तिची चूक नाही, ही चूक स्विस लोकांची होती. त्यांना कोणाच्याही मध्ये नाक खुपसण्याचा तिटकारा होता. आणि दुसरी गोष्ट ही की इथे येणारे पर्यटक लैंगिक अत्याचार, स्त्रियांना स्वतःबद्दल सर्वत्र वाईट वाटावं यासाठी शोधलेली एक संकल्पना, लैंगिक अत्याचार या नावाखाली अटकेला घाबरत. एके रात्री जेव्हा बाहेर पडायचं, जगायचं आणि कधी आलाच नाही त्या फोनची वाट पाहत राहायचं असं कुठलंच धाडस तिच्यात राहिलं नव्हतं, तेव्हाच्या मारियाच्या रोजनिशीतून. आजचा दिवस मी एका जत्रेबाहेर घालवला. माझे पैसे मी उधळू शकत नसल्यानं विचार केला की दुसऱ्या लोकांचं निरीक्षण करणंच सर्वात उत्तम.
मी रोलर कोस्टर जवळ बराच वेळ उभी राहिले आणि मी पाहिलं की बहुसंख्य लोक आनंदाच्या शोधात त्यात बसतात, पण एकदा तो सुरू झाला की घाबरतात आणि त्यांना तो थांबावा असं वाटतो. त्यांची काय अपेक्षा असते? साहस निवडल्यावर त्यांनी ते पूर्ण करण्याची तयारी ठेवायला नको का? ते विचार करतात की चढ आणि उतार टाळणं आणि त्यांचा सर्व वेळ एखाद्या मद्य मैफिलीत एकाच जागी फिरत बसण्यात घालवणं हाच सर्वात शहाणपणा आहे. या घडीला प्रेमाबद्दल विचार करायला मी फारच एकाकी आहे, पण मला विश्वास ठेवायलाच हवा की ते घडणार, मला नोकरी मिळणार. मी इथे आहे कारण माझं हे भविष्य मी निवडलंय. माझं आयुष्य हे रोलर कोस्टर आहे. आयुष्य हा वेगवान चक्कर आणणारा खेळ आहे. आयुष्य हे पॅराशूटमधून मारलेली उडी आहे. ते संधी घेण्यासारखं आहे. खाली पडणं आणि पुन्हा उठून उभं राहणं आहे. ते गिर्यारोहण आहे. ते स्वतःच्या खूप वर जावं वाटणं आहे. आणि जेव्हा तुम्ही ते करू शकत नाही तेव्हा खूप संताप आणि निराशा वाटणं आहे. माझ्या स्वतःच्या कुटुंबापासून आणि ज्यातून मी माझे सर्व भाव आणि भावना व्यक्त करू शकते त्या भाषेपासून दूर राहणं सोपं नाही. पण आतापासून पुढे जेव्हा मला निराश वाटेल तेव्हा मी या जत्रेची आठवण करेन. रोलर कोस्टरवर जर मला झोप लागली आणि अचानक जाग आली तर मला काय वाटेल? अर्थात मला कोंडीत सापडल्यासारखं आणि आजारी पडल्यासारखं वाटेल. प्रत्येक वळणाची भीती वाटत उतरावंसं वाटेल. पण जर मी विश्वास बाळगला की हे रूळ हेच माझं भवितव्य आहे आणि देव या यंत्राचा नियंता आहे, तर मग ते दुःस्वप्न काहीसं थरारक बनतं. ते अगदी आहे तेच बनतं. रोलर कोस्टर, सुरक्षित, भरोशाचं खेळणं जे शेवटी थांबणार आहे. पण प्रवास संपेपर्यंत मी भोवतालच्या निसर्गाकडे पाहायला हवं आणि आनंदानं चित्कारायला हवं. तिच्यात जरी अत्यंत शहाणपणाचे विचार लिहिण्याची क्षमता असली तरी स्वतःच्याच सल्ल्यानुसार वागण्याची तिच्यात अजिबात क्षमता नव्हती. तिला नैराश्य वारंवार यायला लागलं आणि तरीही फोनची बेल वाजण्याचं नाव घेईना. या रिकाम्या काळात स्वतःचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी आणि फ्रेंचचा सराव करण्यासाठी तिने प्रसिद्ध व्यक्तींबद्दलची मासिकं खरेदी करायला सुरुवात केली. पण लगेचच ती खूप पैसे खर्च करत असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि म्हणून तिनं जवळचं ग्रंथालय शोधलं. तिथल्या ग्रंथपालबाईने तिला सांगितलं की तिथून मासिकं घरी नेऊ दिली जात नाहीत, पण ती तिला काही पुस्तकं सुचवू शकते की जी तिला फ्रेंच सुधारण्यास मदत करतील. माझ्याकडे पुस्तकं वाचायला वेळ नाही. तुझ्याकडे वेळ नाही याचा अर्थ काय? तू काय करतेस? बऱ्याच गोष्टी, फ्रेंच शिकणं, रोजनिशी लिहिणं आणि काय. ती अगदी म्हणणार फोनची बेल वाजण्याची वाट पाहणं, पण तिनं काही न बोलणंच उत्तम मानलं. मुली, तू अजूनही खूप तरुण आहेस. तुझ्यापुढे तुझं अख्खं आयुष्य पडलंय. वाचत राहा. पुस्तकांबद्दल तुला सांगितलं गेलेलं सगळं विसरून जा आणि फक्त वाचत राहा. मी ढिगानं पुस्तकं वाचली आहेत. अचानक सुरक्षा अधिकारी मेल्सननं तिला वचनांबद्दल जे सांगितलं होतं ते आठवलं. तिच्या समोरची ही ग्रंथपाल एक गोड, संवेदनशील व्यक्ती वाटत होती, जी सारं काही अयशस्वी झाल्यावर कदाचित तिच्या उपयोगी पडू शकते. तिला जिंकणं आवश्यक होतं. तिचं अंतर्मन तिला सांगत होतं की ही बाई तिची मैत्रीण बनवू शकेल. तिनं पटकन विषयांतर केलं. पण मला आणखी वाचायला आवडेल. मला तुम्ही काही पुस्तकं निवडायला मदत कराल? त्या बाईनं तिला दी लिटिल प्रिन्स नावाचं एक पुस्तक आणून दिलं. त्याच रात्री तिने ते चाळायला सुरुवात केली. पहिल्या पानावर तिनं काही चित्र पाहिली जी तिला एका टोपीसारखी वाटली, पण लेखकाच्या मतानुसार सर्व लहान मुलांना मात्र ही चित्र पाहून सापाच्या आत हत्ती काढलाय असं वाटेल. छान. म्हणजे मला वाटत नाही की मी कधी लहान मूल होते, तिने विचार केला. मला ते टोपीसारखंच अधिक वाटतंय. दूरचित्रवाणी पाहायला नसल्यानं तिने राजपुत्राबरोबर प्रवास सुरू केला. जेव्हा जेव्हा प्रेम शब्द आला तेव्हा ती दुःखी झाली, कारण आत्महत्येचे विचार मनात येण्याचा धोका असल्यानं तिनं त्या विषयाचा विचार करण्याची स्वतःवर बंदी घातली होती. राजकुमार, कोल्हा आणि गुलाब यांच्यातील वेदनादायक प्रणयी प्रसंग वगळता पुस्तक खरोखरच रस वाटेल असं होतं. ती तिच्या मोबाईलची बॅटरी अद्यापही पूर्ण चार्ज आहे का हे दर 5 मिनिटांनी पाहण्याचं टाळत राहिली. केवळ निष्काळजीपणामुळे मोठी संधी गमवायला ती भीत होती.
तिच्याकडचे पैसे जवळपास संपेपर्यंत मारिया त्या ग्रंथालयात नियमित जात राहिली. तिच्या इतक्याच एकाकी असणाऱ्या तिथल्या बाईशी गप्पा मारत राहिली. तिला आणखी पुस्तकं सुचवायला आणि लेखकांबद्दल गप्पा मारायला सांगत राहिली. आणखीन 2च आठवडे आणि तिच्याकडे ब्राझीलचं परतीचं तिकीट काढायलाही पुरेसे पैसे शिल्लक राहणार नाहीत. आयुष्य स्वतःच अत्यंत झगमगतं स्वरूप उघड करण्यापूर्वी नेहमी काहीतरी संकट येण्याची प्रतीक्षा करत सरतेशेवटी फोनची घंटी वाजली. वकील या शब्दाचा शोध लागल्यावर 3 महिन्यांनी आणि तिला मिळालेल्या भरपाईवर जगल्यानंतर 2 महिन्यांनी एका मॉडेल एजन्सीमधून कोणीतरी विचारलं की सेनोरा मारिया अद्यापही याच क्रमांकावर उपलब्ध आहेत का. उत्तर होतं, खूप वेळा तालीम केलेला थंड होय, ज्यामुळे आपण खूप उत्सुक आहोत असं वाटणार नाही. तिला कळलं की एक अरब सद्गृहस्थ जो त्याच्या देशातील फॅशन उद्योगात काम करत होता तिच्या छायाचित्रांनी भारावून गेला होता आणि एका फॅशन शो साठी तिला आमंत्रण देऊ इच्छित होता. मारियाला नुकत्याच अनुभवलेल्या निराशा आठवल्या, एक पैसाही आठवला ज्याची तिला नितांत गरज होती. एका आधुनिक रेस्टॉरंटमध्ये त्यांची भेट ठरली. तिथे तिला भेटला रुबाबदार पोशाखातला रॉजरपेक्षा वयस्कर आणि अधिक आकर्षक माणूस, ज्याने तिला विचारलं, तुला माहीत आहे ते तिथलं चित्र कोणी काढलंय? ते मिरोचं आहे. तू जॉन मिरोचं नाव ऐकलंयस? मारिया काहीच बोलली नाही. जणू ती त्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये नेहमी जेवायची, त्यापेक्षा हे रेस्टॉरंट वेगळं असल्यानं जेवणावर लक्ष केंद्रित करत होती. तेवढ्यात तिनं मनात नोंद केली, तिच्या ग्रंथालयाच्या पुढच्या भेटीत तिला मिरोबद्दल पुस्तक मागायला हवं. पण तो अरब म्हणत होता, हेच ते टेबल ज्यावर फेलिनी नेहमी बसत असे. तुला त्याचे चित्रपट माहीत तरी आहेत का? ती म्हणाली की ती त्याची चाहती आहे. त्या माणसानं अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि मारियानं ती परीक्षेत नापास होणार हे माहीत असल्यानं त्याच्याशी सरळ वागायचं ठरवलं. ही संध्याकाळ तुमच्याशी सोंग करत मला घालवायची नाही. मी फक्त कोका कोला आणि पेप्सी मधील फरक सांगू शकते, बस, या पलीकडे काही नाही. मला वाटलं आपण इथे फॅशन शो बद्दल चर्चा करायला आलो आहोत. त्याला तिच्या स्पष्ट बोलण्याचं कौतुक वाटल्याचं दिसलं. आपण जेवणानंतर ड्रिंक घेताना ती करू. त्यानंतर काही क्षण निशब्द गेले. ते एकमेकांकडे दुसरा काय विचार करतो याची कल्पना करण्याचा प्रयत्न करत पाहत राहिले. तू खूप सुंदर दिसत आहेस, तो माणूस म्हणाला. तू जर वर माझ्या हॉटेलच्या रूमवर आलीस आणि माझ्याबरोबर ड्रिंक घेतलंस तर मी तुला 1000 फ्रँक्स देईन. मारिया ताबडतोब काय समजायचं ते समजली. ही त्या मॉडेल एजन्सीची चूक होती का तिची चूक? या जेवणाच्या स्वरूपाबद्दल तिने अधिक माहिती काढायला हवी होती का? ती त्या एजन्सीची किंवा तिची किंवा त्या माणसाची चूक नव्हती. हे अगदी असंच घडत असतं. अचानक तिला तिच्या गावाची, ब्राझीलची, आईच्या कुशीची आठवण झाली. तिला मेल्सनची आठवण झाली, समुद्र किनाऱ्यावर जेव्हा त्याने $300 फीचा उल्लेख केला होता. त्यावेळी तिला ते गमतीशीर वाटलं होतं. एखाद्या पुरुषाबरोबर रात्र घालवण्यासाठी मिळणाऱ्या ज्या मोबदल्याची तिनं जी अपेक्षा केली असती त्यापेक्षा ही रक्कम खूप होती. परंतु त्या क्षणी तिला जाणवलं की ती बोलू शकेल असं या जगात तिला कोणी म्हणजे कोणी, अक्षरशः कोणीही नव्हतं. या परक्या शहरात ती एकटी होती, तुलनेनं अनुभवी अशी 22 वर्ष वयाची. पण तिच्या अनुभवांपैकी कोणताच अनुभव तिला तिचा सगळ्यात चांगला प्रतिसाद काय राहील हे ठरवायला उपयोगी नव्हता. कृपया मला आणखीन थोडी वाईन हवी आहे. त्या अरबानं तिचा प्याला भरला आणि विविध ग्रहांवर मुसाफिरी करणाऱ्या छोट्या राजकुमारापेक्षा वेगानं तिचे विचार धावू लागले. ती साहस, पैसा आणि जमल्यास पतीच्या शोधात आली होती. तिला माहित होतं की शेवटी यासारखे प्रस्ताव तिच्याकडे येणार आहेत, कारण ती काही निष्पाप नव्हती आणि पुरुषांच्या अशा वागण्याची तिला सवय होती. तिचा अद्यापही मॉडेल एजन्सी, सिताऱ्यांचं वलय, श्रीमंत पती, कुटुंब, मुलं, नातवंड, छान कपडे, तिचा जन्म झाला त्या गावी तिचं विजयी परतणं यावर विश्वास होता. स्वतःची बुद्धी, आकर्षकपणा आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व अडचणींवर मात करण्याची स्वप्न तिनं पाहिली होती. पण वास्तव तिच्यावर कोसळलं होतं.
आश्चर्य म्हणजे तिनं रडायला सुरुवात केली. त्याला काय करावं ते कळेना. गडबड होण्याची भीती आणि तिचं रक्षण करण्याची सहज भावना या कात्रीत तो सापडला. त्यानं बिल मागण्यासाठी वेटरला बोलावलं, पण मारियानं त्याला थांबवलं. नाही, तसं करू नका. आणखीन थोडी वाईन होता आणि मला फक्त थोडा वेळ रडू द्यात. मारियाला पेन्सिल उसनी मागणाऱ्या त्या लहान मुलाची, तिचं चुंबन घेणाऱ्या त्या तरुणाची आणि तिनं तिचं तोंड कसं बंद ठेवलं त्याची, ज्या पुरुषांनी तिला वापरलं आणि त्या बदल्यात काहीच दिलं नाही त्यांची, या प्रवासात गमावलेल्या भावना आणि प्रेमाची आठवण झाली. तिचं वरकरणी दिसणारं स्वातंत्र्य सोडता तिचं आयुष्य म्हणजे चमत्काराची, खऱ्या प्रेमाची, तिनं चित्रपटात पाहिल्याप्रमाणे आणि पुस्तकात वाचल्याप्रमाणे साहसाचा तसंच प्रणयी शेवट होण्याची वाट पाहण्यात घालवलेले न संपणारे तासनतास होते. एक लेखक एकदा म्हणाला होता की माणसाला बदलवणारा काळ नसतो, ज्ञानही नसतं. कोणाचं मन बदलू शकणारी फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे प्रेम. काय मूर्खपणा हा! ज्या व्यक्तीने हे लिहिलं त्याला स्पष्टपणे नाण्याची एकच बाजू माहीत होती. प्रेम ही निसंशयपणे अशा गोष्टींपैकी एक आहे की जिच्याकडे व्यक्तीचं एका घटनेपासून पुढच्या घटनेपर्यंत संपूर्ण आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. पण तिथे नाण्याला दुसरीही बाजू होती. दुसरी गोष्ट जी माणसाला तिनं किंवा त्यानं नियोजलेल्यापेक्षा वेगळा मार्ग निवडायला लावते, ती म्हणजे निराशा. होय, कदाचित प्रेम खरोखरच एखाद्याचं रूपांतर करू शकतं, पण निराशा हे काम अधिक चटकन करू शकते. तिनं काय करावं? तिनं पुन्हा परत ब्राझीलला पळून जावं, फ्रेंचची शिक्षिका बनावं आणि तिच्या पूर्वीच्या मालकाशी लग्न करावं, का तिने एक छोटं पाऊल पुढे टाकावं? शेवटी ती फक्त एकच रात्र होती आणि ती सुद्धा अशा शहरात की जिथे ती कोणाला ओळखत नव्हती आणि कोणी तिला. ती एक रात्र आणि सहज मिळणारा पैसा याचा अर्थ असा तर नाही की ती अटळपणे त्या रस्त्यावरून तिथपर्यंत पुढे जात राहील की जिथून परतणं शक्य नसेल. इथे काय घडत होतं? एक मोठी संधी की मेरी माता तिची घेत असलेली एक परीक्षा. तो अरब जिथे फेलिनी दुपारचं जेवण घ्यायचं अशा जागी सभोवतालच्या जॉन मिरोच्या चित्रांकडे, येणाऱ्यांचे कोट हातात घेणाऱ्या मुलीकडे आणि येणाऱ्या जाणाऱ्या दुसऱ्या ग्राहकांकडे पाहत होता. तुला कळलं नाहीये का? थोडी वाईन प्लीज. अद्यापही अश्रू ढाळीत मारिया म्हणाली. ती प्रार्थना करत होती की वेटर येऊ नये आणि त्याला कळू नये की तिथे काय चाललं होतं. पण वेटर त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून काही अंतरावरून हे सर्व पाहत प्रार्थना करत होता की ह्या माणसानं आणि त्या मुलीनं लवकर आटोपतं घ्यावं आणि बिल द्यावं, कारण रेस्टॉरंट भरलेलं होतं आणि काही लोक वाट पाहत थांबले होते. शेवटी अनंत काळ वाटावा अशा वेळेनंतर ती बोलली, तुम्ही एका ड्रिंकसाठी 1000 फ्रँक म्हणालात? मारियाला स्वतःच्या स्वराचं आश्चर्य वाटलं. होय, पहिले सुचवलं याचा पश्चात्ताप होत तो माणूस म्हणाला. पण मला खरंच हे नकोय, बिल द्या, आपण निघूयात आणि ते ड्रिंक हॉटेलमध्ये तुमच्या खोलीवर घेऊयात. पुन्हा ती स्वतःलाच अनोळखी वाटली. तोपर्यंत ती एक छान, आनंदी, उत्तम संस्कारात वाढलेली मुलगी होती, जी अनोळखी व्यक्तीशी अशी कधीच बोलली नसती. पण तिच्या लक्षात आलं की ती मुलगी आता कायमची मेली आहे. आता तिच्यासमोर दुसरं अस्तित्व पडलं होतं, ज्यात ड्रिंक्सची किंमत 1000 फ्रँक्स किंवा अधिक जागतिक अशा चलनाच्या भाषेत बोलायचं तर साधारण $600 होती. सगळं तिनं अपेक्षा केल्याप्रमाणेच घडलं. ती अरबाच्या हॉटेलात गेली, अगदी चढेपर्यंत शॅम्पेन प्यायली, पाय फाकवले, त्याचा कामोत्कर्ष येण्याची वाट पाहिली. स्वतःही त्याच अवस्थेत गेल्याचं नाटक करण्याचंही तिच्या मनात आलं नाही. संगमरवरी स्नानगृहात आंघोळ केली, पैसे उचलले आणि स्वतःला टॅक्सी करण्याच्या चैनीची परवानगी देऊन घरी परतली. ती अंथरुणावर पडली आणि सारी रात्र कुठलीही स्वप्न न पाहता झोपली. दुसऱ्या दिवशी मारियाच्या रोजनिशीतून मला सगळं आठवतंय, पण मी निर्णय घेतला तो क्षण मात्र आठवत नाही. विचित्र म्हणजे मला अपराधीपणाची भावना नाही. ज्या मुली पैशासाठी पुरुषांची शय्या सोबत करतात त्यांच्याबद्दल दुसरा कोणताही पर्याय नसणारी माणसं म्हणून मी विचार करत असे. पण आत्ता मी पाहते की ते तसं नाही.
मी हो किंवा नाही म्हणू शकले असते. मला काहीही स्वीकारण्याची कोणीही बळजबरी केली नव्हती. मी रस्त्यानं चालताना सर्व लोकांकडे पाहते तेव्हा मला आश्चर्य वाटतं की त्यांचे आयुष्य त्यांनी निवडली होती का, की ते माझ्यासारखे होते, नियतीने निवडलेले. मॉडेल बनण्याची जिने स्वप्न पाहिली अशी गृहिणी, ज्याला संगीतकार बनायचं होतं असा बँकर, ज्याला वाटलं होतं त्याने पुस्तक लिहायला हवं आणि स्वतः साहित्याला वाहावं असा डेंटिस्ट, दूरचित्रवाणीची तारका व्हायला आवडलं असतं पण जी त्याऐवजी सुपरमार्केटच्या चेकआउटवर काम करत होती ती मुलगी, मला स्वतःची थोडीशीही कीव वाटत नाही. मी अजूनही बळी ठरलेली नाही, कारण मी माझा आत्मसन्मान अभंग ठेवून आणि पर्स रिकामी ठेवून त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडू शकले असते. माझ्या समोर बसलेल्या त्या माणसाला मी नैतिकतेचे पाठ देऊ शकले असते, किंवा त्याला असं पाहायला लावण्याचा प्रयत्न केला असता की त्याच्या समोर बसली आहे एक राजकुमारी जिचं प्रियाराधन करायचं असतं, तिला विकत घ्यायचं नसतं. मी विविध प्रकारे प्रतिसाद देऊ शकले असते, पण बहुसंख्य लोकांप्रमाणे मी कोणता मार्ग स्वीकारायचा याची निवड मी नियतीवर सोपवली. मी काही एकटीच नाही. जरी माझं नशीब कदाचित मला कायद्याच्या बाहेर आणि समाजाबाहेर बसवणारं असलं तरी आनंदाचा शोध घेताना आपण सर्व समान असतो. आपल्यापैकी कोणीही आनंदी नाही, कोणीही. बँकर, संगीतकार, डेंटिस्ट, लेखक, विक्रेती मुलगी, अभिनेत्री किंवा गृहिणी, मॉडेल यापैकी कोणीही नाही. तर हे सगळं असं घडत होतं अगदी सहजपणे. ती त्या परक्या शहरात होती, तिथे ती कोणालाच ओळखत नव्हती, पण जे काल तिला क्लेशदायक वाटत होतं त्याच गोष्टीने तिला आज प्रचंड स्वातंत्र्याची भावना दिली होती, कारण तिला कोणाला कुठलंच स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती. अनेक वर्षात पहिल्यांदाच तिने ठरवलं की ती तो संपूर्ण दिवस स्वतःबद्दल विचार करण्यासाठी देईल. आजपर्यंत ती नेहमीच दुसरे काय विचार करत असतील यातच गुंतून जायची. तिची आई, तिच्या शाळेतल्या मैत्रिणी, तिचे वडील, मॉडेल एजन्सीमधील माणसं, फ्रेंचचे शिक्षक, वेटर, ग्रंथपाल, रस्त्यावरचे पूर्ण अनोळखी लोक, खरं तर कोणी काहीही विचार करत नव्हतं. तिच्याबद्दल तर नक्कीच नाही. होती तरी कोणती? एक गरीब परदेशी जीवद्या नाहीशी झाली तर पोलिसांच्याही लक्षात येणार नाही. छान. ती लवकर बाहेर पडली, तिच्या नेहमीच्या कॅफेत नाश्ता केला, सरोवराभोवती भटकली आणि निर्वासित करत असलेली निदर्शनं पाहिली. एका छोट्या कुत्र्याला घेऊन फिरणाऱ्या एका बाईनं तिला सांगितलं की ते कुर्ड आहेत आणि मारियानं लोकांना वाटेल त्यापेक्षा ती अधिक सुसंस्कृत आणि बुद्धिमान आहे असं सिद्ध करण्यासाठी तिला हे माहीत आहे असा आव आणण्याऐवजी विचारलं, कुर्ड्स म्हणजे कुठले असतात? आश्चर्य म्हणजे त्या बाईला माहीत नव्हतं. जग हे असं आहे, लोक जणू त्यांना सगळं माहीत असल्यासारखं बोलतात, पण जर तुम्ही प्रश्न विचारण्याचं धाडस केलं तर त्यांना काहीही माहीत नसतं. ती एका इंटरनेट कॅफेत गेली आणि शोधलं की कुर्डिस्तानातून येतात, एक अस्तित्वात नसलेला देश जो सध्या तुर्की आणि इराकमध्ये विभागला गेलाय. ती सरोवरावर त्या बाईला आणि तिच्या कुत्र्याला शोधत परत गेली. ती बाई निघून गेली होती. कदाचित हातात फलक, डोक्यावर रुमाल, संगीत आणि विचित्र घोषणा देणाऱ्या त्या माणसांच्या घोळक्याला अर्धा तासभर पाहून तिचा कुत्रा वैतागला असावा. मी खरं तर त्या बाईसारखी आहे म्हणण्यापेक्षा मी पूर्वी अशी होते, सर्व काही माहीत असल्याचं ढोंग करणारी, स्वतःच्याच मुक्तपणात मूकपणात दडलेली. त्या अरबानं माझ्या संयमाला धक्का देईपर्यंत शेवटी मला हे म्हणण्याचं धाडस झालं की 2 शीतपेयांमधला फरक कसा सांगायचा एवढंच मला माहीत आहे. त्याला धक्का बसला. त्यानं माझ्याबद्दलचा विचार बदलला? अर्थातच नाही. त्याला माझ्या प्रामाणिकपणाचं आश्चर्य वाटलं असावं. मी आहे त्यापेक्षा अधिक बुद्धिमान असल्याचं दाखवण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न करते माझी नेहमी फजिती होते. ठीक आहे, फार झालं हे.